जण नमस्कार. विश्व मराठी परिषद आयोजित ऑनलाईन कार्यशाळेमध्ये आजच्या दुसऱ्या सत्रामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आपण अभ्यासत आहोत यशस्वी पॉडकास्टर बना, अर्थात पॉडकास्टिंग, त्याचं तंत्र आणि मंत्र याबाबत आपण मार्गदर्शन घेत आहोत आणि आपल्यासोबत आहेत माननीय रोहनजी होमकर सर. त्यांनी आपल्या या सत्राला काल सुरुवात केली आणि महत्वाच्या विषयावरती इंट्रोडक्शन म्हणजे पॉडकास्ट म्हणजे काय यापासून सुरुवात झाली. आता आपण त्यामध्ये थोडंसं ऍडव्हान्स लेवलला जाणार आहोत. त्यामुळे सर्वांनी कालच्या सारखंच या सत्राला जॉईन राहायचं आहे. ज्या ज्या सूचना आपल्याला येतील त्या सूचनेप्रमाणे आपण आपले व्हिडिओज ऑन करायचे आणि जास्त वेळ न घेता मी सरांकडे हा माईक सुपूर्त करतो. सरांना विनंती करतो की आजच्या दुसऱ्या सत्राला आपण सुरुवात करावी. नक्कीच खूप छान. आणि आज आपण या दुसऱ्या दिवसापर्यंत पोहोचलोय, म्हणजे आपण आपल्या असं म्हणू शकतो की आपण आपल्या ध्येयाच्या वाटचालीमध्ये एक पुढच्या स्टेपला पोहोचतोय. आणि असं करत करत मजल दर मजल करत करत आपल्याला या 4 दिवसांमध्ये स्वतःला सिद्ध करायचंय, स्वतःला एक पॉडकास्टर म्हणून बनवायचंय, स्वतःच एक कंटेंट क्रिएशन जर्नी जी आहे ती सुरू करायची. आणि यामध्ये नक्कीच अडथळे येतील, अडचणी येतील, आणि तुम्हाला असं वाटेल की ही गोष्ट खूप सोपी आहे, आणि काही लोकांना वाटेल की अरे ही गोष्ट सोपी वाटते पण ती सोपी नाहीये. तर अशा सर्वच संमिश्र अशा भावनांचा तुम्हाला अनुभव घ्यायचा आहे. आणि ही गोष्ट जेव्हा तुम्ही करता, म्हणजे जेव्हा तुम्ही ह्या गोष्टीमध्ये पुढे जायचा प्रयत्न करता, तर तेव्हा नक्कीच तुम्हाला काही ठराविक स्किल्स येणं गरजेचं आहे. तर सगळ्यात पहिलं स्किल जे महत्वाचं आहे ते म्हणजे आपण कशा पद्धतीने कम्युनिकेट करतो, आपण कशा पद्धतीने संवाद साधतो. त्या संवादामधनं जर कोणी आपला संवाद ऐकत असेल तर त्यातनं त्याला काही व्हॅल्यू मिळेल का, त्याला काही त्यामध्ये आपण म्हणू शकतो की त्याला काही आपल्या ह्या बोलण्यामधून, आपल्या संवादामधनं काही त्याला फायदा होईल का ऐकणाऱ्याला, बघणाऱ्याला. तर हा विचार आपल्याला सतत करायचा आहे आणि ती जबाबदारी आपल्याला घ्यायची. तर जसं आपण काल बघितलं की कशा पद्धतीने आपण आपल्या बोलण्याच्या कलेला या पॉडकास्टच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवतोय. पण हे फक्त एकट्याचं काम नाहीये. ज्यांना वाटतं की हा हे सगळं मी एकटा करू शकेन, तर ते एकट्याचं काम नाहीये. नक्कीच तुम्ही सुरुवात एकट्याने करू शकता, पण पुढे जायचं असेल तर तुम्हाला एका चांगल्या टीमची गरज असेल. नक्कीच तुम्ही जेव्हा सुरुवात कराल तेव्हा तुम्ही स्वतःच एक पूर्ण टीम असाल, आणि ते टीम म्हणजे काय, तर ते तुमचे स्किल्स असणार. म्हणजे तुम्हाला एक चांगला रायटर बनावं लागेल, तुम्हाला एक चांगला स्टोरी टेलर बनावं लागेल, तुम्हाला एक चांगला कॅमेरामन बनावं लागेल, तुम्हाला एक चांगला होस्ट बनावं लागेल ज्याच्याबद्दल तुमच्या गेस्टला कॉन्फिडन्स येईल. त्याचप्रमाणे तुम्हाला एक चांगला एडिटर बनावं लागेल. त्यानंतर तुम्हाला एक चांगला डिजिटल मार्केटर बनावं लागेल. तुम्हाला डिजिटल कॉन्टेंट अपलोड करण्यासाठी त्या पर्टिक्युलर वेबसाईट म्हणा किंवा तिथे रजिस्ट्रेशन करावं लागेल. अशा खूप गोष्टी आहेत ज्या तुम्हाला एक सिंगल हँडेडली करावं लागणार आहे. तर त्याचीच सुरुवात म्हणजे काय, तर आपण स्वतःला पहिले सांगणं की मी एक पॉडकास्टर आहे, मी एक पॉडकास्टर बनत आहे. तर आपण सगळ्यांनी काय करायचंय की आपल्या जे झूमचं जे लॉग इन आहे किंवा जे नाव आहे तिथे जाऊन स्वतःला रिनेम करायचंय. त्याच्या पुढे फक्त एक शब्द लावायचा, पॉडकास्टर रोहन होमकर किंवा पॉडकास्टर डॉक्टर स्वाती लेले किंवा जे काही तुमचं नाव आहे. काही जणांनी लावलंय, बघून खूप छान वाटलं. हे करताना केल्यानंतर तुम्हाला एक वेगळा कॉन्फिडन्स येईल, एक स्वतःबद्दल एक स्वतःला टायटल दिल्यासारखं वाटेल, आणि मग जाणीव होईल की आता पुढची जर्नी जी आहे, पुढचा जो प्रवास आहे तो सोपा नाहीये, तो कठीण पण नाहीये. फक्त तो करण्याचं तुमच्याकडे ध्येय असलं पाहिजे, तो प्रवास पूर्ण करण्याचं धारिष्ट असलं पाहिजे, आणि तो प्रवास पूर्ण करण्यासाठी चिकाटी असली पाहिजे. मी जवळपास 2018 साली या गोष्टीला सुरुवात केली आणि 100 एपिसोड होईपर्यंत मला 2025 साल उजाडावं लागलं. पण कदाचित तुम्ही हा जो प्रवास आहे तो लवकर पूर्ण करू शकाल, कारण तुम्हाला हे सर्व खाचकळगे किंवा त्यातले काही माहिती मी तुम्हाला या वर्कशॉपच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न करत. तर चला आपण दिवस क्रमांक 2 ला सुरू करतोय, आणि आज आपण टेक्निकल स्किल्सवर फोकस करणार आहोत. आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी डे 1 अटेंड केला किंवा डे 1 ला रेकॉर्डिंग बघितल्या, तर त्यांना खूप काही गोष्टी समजल्या असतील की आपल्याला नेमकं काय करायचंय आणि आज आपण इथे का जमलोय. काही जण असे पण असतील की ज्यांना
वाटलं असेल की आपण हे रेकॉर्डिंग्स बघू शकतो, त्यातनं काही शिकू शकतो, तर त्यांनी सुद्धा त्याची रिव्हिजन ही रेकॉर्डिंग्स बघून करायची. आता आपण पुढे जाऊया, तर एक रिकॅप करूया आणि रिकॅप करताना आपण बघणार आहोत की कशा पद्धतीने स्क्रीन दिसते तुम्हाला. जस्ट टाईप येस इन द चॅट बॉक्स. ओके, सगळ्यांना स्क्रीन दिसते. ही स्क्रीन आपण काल पण बघितली होती. पॉडकास्टिंग तर बोलणं नाही, विश्वास जिंकण्याची कला. आणि आपण आज पॉडकास्टर बनण्याच्या प्रवासात स्वतःला ऍटलिस्ट नावात चेंज केलेलं आहे. आता आपल्या नावात चेंज झालंय तर आपल्या कामात पण चेंज करायचंय आपल्याला. तर नक्कीच पुढे जाऊया. काल आपण शिकलो की आपल्याला विश्वास निर्माण करायचा आहे आपल्या ऑडियन्समध्ये. त्यानंतर जी गर्दी आहे त्या गर्दीमध्ये वस्तू तर विकल्या जातात, पण वस्तूच्या आधी विश्वास विकला जातो. तर आपल्याला आपल्या व्यवसायाबद्दल किंवा आपल्या पर्सनल ब्रँड बद्दल विश्वास बनवण्यासाठी पॉडकास्टची मदत घ्यायची. त्याचप्रमाणे 4 गोष्टी आहेत आपल्याकडे: विश्वास, अधिकार, कनेक्शन्स आणि प्रामाणिकपणा. आणि ह्या चारही गोष्टींना आपल्याला पॉडकास्टच्या माध्यमातून समजून घेऊन पुढे वापरायचे. त्यामध्ये आपण 4 प्रकारचे कॉन्टेंट पाहिले होते: टेक्स्ट, ऑडिओ, व्हिडिओ आणि या सर्वांचा एकत्र केलेला संवादात्मक पॉडकास्ट. आता याच्यामध्ये फरक आपण जाणून घेतला होता काल, की पॉडकास्ट म्हणजे काय, मुलाखत म्हणजे काय, त्याच्यामध्ये काय फरक आहे, कशा पद्धतीने आपण त्याला पुढे घेऊन जाऊ शकतो पॉडकास्टला, त्याच्यामध्ये कशा पद्धतीने आपला वेळ त्यामध्ये इन्व्हॉल्ड होतो, या सगळ्या गोष्टी आपण काल बघितल्या. भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ या तिघांना आपल्या यशस्वी कथेमध्ये एकमेकांना जोडायचे, संदर्भ रेफरन्स घ्यायचे. सुरुवात करण्यासाठी भूतकाळ खूप महत्वाचा असतो. एखादा प्रॉब्लेम किंवा एखादं कंडिशन तुम्हाला वर्तमानाशी रिलेट करते आणि भविष्यात त्याचं सोल्युशन कसं मिळेल अशी एक आशा आपल्याला या पॉडकास्टच्या माध्यमातून आपल्या दर्शकांपर्यंत, आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवायचे. तर अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक स्टोरीमध्ये हे 3 भाग आणणं, प्रत्येक पॉडकास्टमध्ये हे 3 भाग आणणं खूप गरजेचं आहे. पुढे जाऊया. आपल्याला एक अजून गोष्ट काल आपण केली होती की आपल्याला स्वतःशी रिलेटेड 5 शब्द जे लोकांना समजले पाहिजेत किंवा लोकांनी ते लक्षात ठेवले पाहिजेत, तर अशा 5 शब्दांबद्दल आपण सगळ्यांनी काम केलं होतं. ओके, स्वाती मॅडम आता सगळ्यांना चांगलं गाईड करताय. 3 डॉट्स आहेत राईट हँड साईडला. ओके ओके, गुड गुड गुड. सो असं पाहिजे, एकमेकांना मदत करण्याची तयारी पाहिजे. व्हेरी गुड. तरी पण अजून खूप जणांना पॉडकास्टर बनायचंय, म्हणजे झूम मध्ये तरी लवकर बना. आज आपला दुसरा दिवस आहे, अजून पुढे खूप काम करायचंय. त्यानंतर प्रश्न कसे विचारायचे, कोणता प्रश्न पॉडकास्ट मध्ये चांगला इफेक्टिव्ह होऊ शकतो. चांगला प्रश्न विचारला तर चांगलं उत्तर मिळेल, चांगलं उत्तर मिळालं तर लोक तुमचा पॉडकास्ट जास्त वेळ बघतील. थोडक्यात प्रश्न विचारले तर तुम्हाला थोडक्यातच उत्तरं मिळतील आणि मग ते पॉडकास्टला मी का आलो, का बसलो, कशासाठी मी हा रोहन सरांचा वर्कशॉप अटेंड केला आणि हे सगळं सुरू केलं असं तुम्हाला वाटायला नको. म्हणून तुम्हाला भविष्यात चांगले प्रश्न विचारायचे आणि त्या चांगल्या प्रश्नांनाच म्हणतात संवादात्मक प्रश्न, ज्याच्यामुळे संवाद सुरू होतो. आणि त्यानंतर कथेचा आत्मा म्हणजे काय, की आपला पॉडकास्ट लोकांनी ऐकण्यासाठी त्याला आपल्याला इमोशनली कनेक्ट करायचे, भावना असल्या पाहिजेत त्यामध्ये. तर भावना ज्या आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. प्रेमाची भावना असते, आदराची भावना असते, भीतीची भावना असते. अशा सगळ्या भावनांचा तुम्ही तुमच्या पॉडकास्टच्या स्टोरीमध्ये समावेश करायचा आहे. त्यानंतर अनुभव. अनुभव जे तुमच्या ऑडियन्सला, तुमच्या गेस्टला रिलेट करू शकतात. रिलेट म्हणजेच काय, की आपल्याला वाटतं की अरे हा अनुभव तर मला पण आलाय. मग तेव्हा त्यांचं कनेक्शन जे आहे ते बिल्ड होतं आणि तेच आपल्याला करायचं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सहभाग. आपल्या ऑडियन्सचं पार्टिसिपेशन, आपल्या ऑडियन्सचं एंगेजमेंट आपल्याला आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून करायचं. आणि मग हे जेव्हा आपण ठरवतो की आपल्याला पॉडकास्टमध्ये काय सांगायचंय, तर आपल्याला असं वाटतं की सगळ्यांनीच माझा पॉडकास्ट बघितला पाहिजे. पण तसं नाहीये. आपल्याला जो पॉडकास्ट आहे तो ठराविक लोकांनीच बघितला पाहिजे, कारण त्यांच्यासाठीच आपण हा कॉन्टेंट बनवतोय किंवा त्यांनी जर हा कॉन्टेंट बघितला तर तो त्यांच्या कामी येणार आहे. आणि जी गोष्ट एखाद्या याच्या कामी येते किंवा कोणाच्याही कामी येते त्याची डिमांड वाढते. हे खूप सोपं आहे. ओके, त्यामुळे जर तुम्ही कोणाच्या कामी आलात तर तुमची डिमांड वाढणार आहे आणि तुमची डिमांड वाढली तर नक्कीच तुम्हाला त्यातनं फायदा होणार आहे. तर नक्कीच आपण पुढे जाऊया. हे सगळ्या कालचा रिकॅप आपण अजून 1-2 मिनिटात संपूया. ही लास्ट स्लाइड होती, त्यामध्ये आपण बघितलं की आपण या 5 पद्धतीने पॉडकास्टचं सुरुवात करू शकतो. एखादी पर्सनल स्टोरी सांगून, पर्सनल स्टोरी शेअर करून, एखाद्या प्रॉडक्ट बद्दलची माहिती
माहिती सांगून, त्यानंतर काही केस स्टडी किंवा यशोगाथा सांगून, काही नवीन इंडस्ट्रीमध्ये जे ट्रेंड्स येतात ते आपण कथेच्या रूपात किंवा पॉडकास्टच्या रूपात डिस्कस करू शकतो. आणि एखाद्या टॉपिकशी रिलेटेड जे FAQ असतात, जे नेहमी विचारले जाणारे प्रश्न असतात, त्याबद्दल आपण आपल्या पॉडकास्टमध्ये त्या कथेचा समावेश करू शकतो. तर अशा प्रकारे आपण आता पुढे जाणार आहोत. तर आतापर्यंत सगळ्यांना ओव्हरऑल आयडिया आली आहे डे 1 ची. कोण होतं जे काल अब्सेंट होते त्यांनी जस्ट हँड रेज करा. तुमच्या झूम मध्ये एक हँड रेज करायचं बटन असेल, दिसतंय रेज हँड. कोण आहे जो काल हँड नव्हता रेज पण आज? करण्यासाठी आपल्या स्क्रीनवर रिॲक्ट किंवा रिॲक्शन नावाचा मेनू असेल, त्याला क्लिक केलं की आपल्याला रेकग्नाइज हँड गेस्चर असं नाव येईल. तिथे आपण ते क्लिक करू शकतो. ओके, थँक्यू. हा, तर उमेश जी आहेत ते काल नव्हते, पण तुम्हाला आज थोडक्यात समजलं उमेशजी, तुम्ही व्हिडिओ तुमचा चालू करू शकता. हा सर. ओके, सो तुम्हाला एक ओव्हरऑल आयडिया आली. तुम्ही रेकॉर्डिंग बघितलं कालचं? हो सर, रेकॉर्डिंग बघितलं आणि छानपैकी मार्गदर्शन केलं सर आपण. त्याच्यातल्या बऱ्याचशा जे संकल्पना होत्या ते मनामध्ये हे झाल्या आणि लक्षात आलं सर बऱ्याचशा गोष्टी. गुड गुड. मग याचा तुम्ही वापर करा तुमच्या चॅनलसाठी, तुमच्या पॉडकास्टसाठी. ओके, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. अजून कोण आहे जे ओके. काल नव्हते आणि आज आलेत? कोणी असतील तर अनम्यूट करा आणि व्हिडिओ सुरू. माधव सर, बोला. आपला व्हिडिओ आवाज सुरू येत केला नाही. तरी चालेल, तुम्ही प्रवासात आहात असं वाटतं. ओके, चला तर तोपर्यंत बाकीचे पण पार्टिसिपेंट्स आपलं नाव बदलून पॉडकास्टर झालेले आहेत. एकदा तुमच्या सगळ्यांसाठी जोरदार अभिनंदन. पुढे जाऊया. तर पुढचं जे आहे की तुमचा पहिला स्टुडिओ कोणता? तुम्हाला महागड्या उपकरणांची गरज आहे का? तर बिलकुल नाही. तुम्हाला 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. CL आणि B हा तुमचा एक, आपण म्हणू शकतो की हा एक फॉर्म्युला आहे. जे सर्वजण आज आपण अटेंड करतोय त्यांनी कॅमेऱ्याबद्दल भीती नाही बाळगायची. सगळ्यात पहिले हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी तुमचे कॅमेरे सुरू करा. झूमचे कॅमेऱ्यावर आपण कसे दिसतोय याचा सगळ्यांनी एक थोडक्यात आढावा घ्यायचा. जर आपण आपल्या मोबाईल फोनचा वापर करून झूमला कनेक्ट झाला असाल तर तुम्हाला कळेल की जर तुम्ही मोबाईल उभा पकडला तर बाजूला 2 साईडला तुम्हाला काय दिसणार आहे? पट्ट्या दिसणार आहेत. पण तोच जर मोबाईल तुम्ही आडवा करून वापरत असाल तर तुमचं पूर्ण फ्रेम त्यामध्ये येणार आहे. हा सगळ्यात पहिला गोष्ट आपल्याला ठरवायची की आपण आपल्या फ्रेम मध्ये काय काय दिसतंय. त्यानंतर जर हा फोन जर तुम्ही वापरत असाल तर जर तो तिरका झाला समोरच्या साईडला, ओके, असा समोरच्या साईडला तिरका झाला खाली किंवा वर, तर तुमचं जे व्हिज्युअल आहे ते असं तिरकं होणार आहे. म्हणजे खालून कोणीतरी बघतंय तुमच्याकडे किंवा वरून कोणीतरी असं बघतंय. तर तुम्हाला जेव्हा तुमचा फोन जो आहे तो आडवा पकडायचा आहे किंवा कॅमेरा जो आहे तो अशा फ्रेम मध्ये सेट करायचा आहे की जो तुमच्या बरोबर डोळ्याच्या समोर असेल. ओके, तुमचं जे आय लेवल आहे त्या आय लेवलच्या समोर असला पाहिजे. हा बस बेस्ट. आता मी तुम्हाला कसा दिसतोय इकडे हो जेव्हा मी तुमच्याकडे बघतोय बघा. मला चालेल. स्पॉटलाईट ठेवलंय. काय काय अं, तो अच्छा केबल नाही गेले, केबल वरतीच आहे ना? नाहीये वरती? नाही हो, असणार होत 100% वरती असणार. ओके, मी दिसतोय ना सगळ्यांना? ओके. हो. आता माझं जे आहे ते पूर्ण माझ्या आय लेवलला कॅमेरा आहे आणि आपण जर स्क्रीन बघाल तर त्या स्क्रीनच्या बरोबर मधोमध मी आहे. आणि समजा त्याला कट जरी केलं तरी आपल्याला दोन्ही साईडनी एक चांगली जागा इथे आणि इथे ठराविक आहे. तर बहुतेक पॉडकास्टर स्नेहल बरोबर आहे. संदीप कुलकर्णींचा बरोबर आहे. अजून उमेशजी तुम्ही फोन आडवा करून वापरलात तरी चालेल. अनिता आयफोन पण तुम्ही पण आडवा केलात तरी चालेल. तुम्हाला फोन ठेवण्यासाठी काही साधन नाहीये, बरोबर? तर तुम्हाला सगळ्यात पहिले जे साधन घ्यायचे, जर तुम्ही फोन वापरणार असाल तर तुम्हाला सगळ्यात पहिले एक ट्रायपॉड घ्यायचा आहे. ओके, आणि तो ट्रायपॉड असा असला पाहिजे जो रस्त्यावर मिळतो, तो तुम्हाला 200 रुपयात पण मिळेल. पण तो जो ट्रायपॉड आहे तो तुम्हाला दर 2 महिन्यांनी विकत नवीन घ्यावा लागेल, कारण तो तुटेल मध्येच. किंवा तुमचा जो महागडा फोन आहे तो त्यातनं जर पडला तर तो 200 रुपयाचा ट्रायपॉड तुम्हाला कितीला पडला याचा तुम्ही विचार करा. तर एक तुम्हाला मी लिंक देईन, त्या टाईपचा ट्रायपॉड तुम्ही परचेस करा अमेझॉन वरून किंवा कुठूनही तुम्ही घ्या. तो एक MI कंपनीचा किंवा रिअलमी कंपनीचा ट्रायपॉड आहे आणि एक स्पेसिफिक त्याचं मॉडेल आहे ज्याच्यामध्ये मॅग्नेटिक आणि व्हॉट वी कॅन से मेटॅलिक तो ट्रायपॉड आहे. हँड हेल्ड आहे, म्हणजे तुम्ही हातात घेऊन पण तो फिरू शकता, वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाऊ शकता. आणि आपल्याकडे छोटा पॉडकास्टर पण आलाय अरुणजींकडे. रोहन सर म्यूट झाले तुम्ही. आवाज नाहीये, तुम्हीच म्यूट झाला. येस येस येस. ओके, सो कधीपर्यंत ऐकलं तुम्ही? अरुणजींचा ट्रायपॉड पॉडकास्टर ट्रायपॉड आलाय.
अच्छा. ओके ओके. सो अरुणजींकडे काय आलंय? हा, छोटे पॉडकास्टर आलेत. येस, त्यांना पाठवलं वाटतं तुम्ही. हा, पळवून लावला. अरे बापरे, असं नाही करायचं. ठीक आहे. एनिवेज, कॉन्सन्ट्रेट. आता बघा, आपण फक्त कॅमेरा अँगल चेंज केल्यामुळे तुमची फ्रेम कशी चांगली झालेली आहे. ओके. सो आता आपण बघूया दुसरी गोष्ट. दुसरी म्हणजे जेव्हा आपण अनम्यूट करतो किंवा तेव्हा आपला एक आवाज किंवा ऑडिओ ज्याला म्हणतात, तो ऑडिओ चांगला येण्यासाठी आपल्याकडे एक चांगला माईक पाहिजे. ओके. सो आता मी जो वापरतोय तो माईक तुम्हाला दाखवतो. दिसतोय का तुम्हाला? एक वेगळा माईक आहे आपल्याकडे, कंडेन्सर माईक. त्या कंडेन्सर माईकचा वापर केल्यामुळे कदाचित तुम्हाला चांगल्या पद्धतीने माझा आवाज येत असेल. येतोय का? माझ्या आवाजाची क्वालिटी जरा चांगली असं वाटतंय का तुम्हाला? टाईप हो येस इन द हो चॅट हो बॉक्स. हो हो. गुड गुड. त्यानंतर एक प्रश्न होता की आमच्याकडे शांत अशी रूम नाहीये किंवा त्याच्यासाठी काय करायचं ते पण सांगतो. तर आपण आता टेक्निकल गोष्टींमध्ये चाललोय. सगळ्यांनी चांगल्या प्रकारे व्हिडिओ सुरू केलाय, तर काही लोकांनी अजून नाही केलाय, तर त्यांना आपण एक काही स्पेशल इन्व्हाइट वगैरे पाठवायचं का? ओके, सगळ्यांना व्हिडिओ सुरू करतायत. गुड गुड. चला, जेवढे करतायत. अच्छा, अजून कोणी? गौरव. गौरव, तुम्ही फोन एकदम जमिनीवरच ठेवलाय. पॉडकास्टर प्राची, तुमचा कॅमेरा नाही होतंय का चालू? सचिन लोहार. सचिन लोहारजी अजून पॉडकास्टर नाही बनले. मी रिक्वेस्ट पाठवतोच आहे सगळ्यांना, बाकीच्यांना अच्छा, व्हिडिओ असं आहे लाईव्ह का? करण्याची. पण आपण तर अलाउ केलंय सगळ्यांना सुरू करायला व्हिडिओ. ओके. एनिवेज, तुम्हाला चांगलं माहितीये काय कसं करायचं. डू इट. त्यानंतर पाटकरजी, अजून प्रीती. गुड गुड गुड. मेधा देशपांडे मॅडम, असं कोण आहे? ओके, गुड. सो आता किती जणांनी आता हा व्हिडिओ तुम्ही तुमचा सुरूच ठेवा आणि मला सांगा की किती जणांनी जी आजची टास्क होती आपली, की आपल्याला एक व्हिडिओ बघायचा होता, एक पॉडकास्ट बघायचा होता आणि त्याच्यात एक 10 ते 15 मिनिटं द्यायची होती आणि त्या 10 ते 15 मिनिटांमध्ये काय तुम्हाला शिकायला मिळालं ते कमेंट करायचं होतं. पण ज्यांचं कमेंट करून नाही झालं किंवा ज्यांनी ह्या 10 किंवा 15 मिनिटं व्हिडिओ एखादा बघितला, असे किती जण आहेत? त्यांनी हँड रेज करा. ओके. ज्यांनी काल उत्तर नव्हते दिले, अच्छा, हँड रेज. हा, गुड गुड. ते रिॲक्शनच्या बटनावर. येस. ओके. सो तुम्ही आता इथे अनम्यूट करा स्वतःला आणि सांगा की तुम्हाला काय समजलं, तो पॉडकास्ट बघून काय समजलं. आय डिड नॉट सी द व्हिडिओ पुढे. ओके. ज्यांनी ज्यांनी बघितलं त्यांनी सांगू शकता. सुप्रिया मॅडम सांगा. अ, ओके, नमस्कार. मी सुप्रिया भालेराव. मी त्याच्यामध्ये मी एक शर्वणी पिल्लई त्या मॅडमचा बघितला व्हिडिओ. तर त्याच्यामध्ये फक्त म्हणजे इतके दिवस फक्त त्या एक अभिनेत्री म्हणूनच ओळखत होतो आम्ही त्यांना. पण त्यांचे बाकी रेकी हिलिंग, आणखीन मेडिटेशन, प्राणायाम याच्याविषयी सुद्धा त्या खूप भरभरून बोलल्या आणि तो एक त्यांचा नवीन अँगल मला समजला. फक्त त्याच्यामध्ये माझा एक असा प्रश्न होता तुमच्यासाठी, की तुम्ही मधून-मधून त्यांच्याशी बोलता बोलता मधून-मधून तुम्ही कॅमेराकडे बघत होतात. ते का बघत होतात ते मला कळलं नाही. म्हणजे त्याच्या मागे काही स्पेसिफिक रिझन आहे का? तेवढा फक्त माझा एक प्रश्न आहे. म्हणजे ते तेवढं एक हे आहे बस. म्हणजे याला म्हणतात एकदम चांगलं ऑब्झर्व करून बघणं. गुड. हो, चांगलं थँक यू. बघितलंय तुम्ही. ओके. अजून नेक्स्ट कोण आहे? सांगतो, याचं उत्तर देतो मी तुम्हाला थोड्या वेळात. अजून कोणी? स्वाती मॅडम. सर, मी तो वा काय प्लॅन त्या नाटकाचं बघितलं आहे. तर खूप छान पद्धतीने तुम्ही सुरुवात केली त्यांची आणि त्यांना बोलतं केलं. ते खूप छान आवडलं. फक्त त्याच्यात त्या कलाकारांचा आवाज थोडासा क्लिअर येत नव्हता. तुमचा आवाज खूप क्लिअर होता, पण कलाकारांचा आवाज क्लिअर येत नव्हता. तर तो एक थोडासा मला त्याच्यात हे जाणवलं. पण त्यांनी त्यांचे अनुभव तुम्ही त्यांना सांगायला प्रवृत्त केलं आणि अगदी थोडक्या शब्दात. म्हणजे तुम्ही कमी बोललात पण त्यांना जास्त बोलायला दिलं. तर ते आवडलं मला. आणि सुरुवात तुम्ही खूप छान केली, की लोक येऊन म्हणतील, की नंतर म्हणतील नाटक बघितल्यावर, वा, तर तुम्ही नाटकातच ते नाव दिलेत म्हणून. तर ते खूप छान आवडलं. ओके. अजून कोण आहे आपल्याकडे? विजयजी. विजय मांजरेकरजी. तुम्ही काय टास्क वगैरे केली सर, विजयजी? हा, मेधाजी बोला. अ, माझ्या मिस्टरांना जरा एक प्रश्न होता या संदर्भात, तर ते बोलले तर चालतील? हो हो, बोलू. सर नमस्कार. नमस्कार नमस्कार. सर, थोडक्यात तुमची ओळख सांगा पहिले. मी आशिष देशपांडे. मी ऍक्च्युली आर्किटेक्ट आणि इंटिरियर डिझायनर म्हणून पुण्यामध्ये काम करतो आणि गेली 15 वर्ष झाली आम्ही या फील्डमध्ये आहोत. दोघंही ऍक्च्युली, म्हणजे मेधा आणि मी दोघंही आहोत. आणि खरंच म्हणजे मला कालचं तुमचं जे उत्तर फार आवडलं, की प्रॉडक्ट म्हणजे पॉडकास्ट आणि मुलाखत ह्याच्यामधला जो डिफरन्स सांगितला तो म्हणजे अगदी योग्य आणि खूपच सुंदर होता. म्हणजे मला खूप प्रश्न पडला होता की काय डिफरन्स असतो. पण या ह्याच्यावरती आम्ही पण बऱ्याच वेळेला काय होतं, ज्यावेळेला एखादी प्रॉपर्टीची इंटिरियर करतो
त्यावेळेला कस्टमर बरोबर आम्ही ती त्यांचं एक्सपिरियन्स आम्ही व्हिडिओ शूट करतो आणि त्यावेळेला बोलताना कदाचित ह्याला वर्ड आता तो नवीन आलाय, पॉडकास्ट आलाय, पण आपण नॉर्मली खेळीमेळीच्या वातावरणामध्ये झालं का सगळं बजेटमध्ये किंवा ह्या टाईपच्या अशा जे आहेत किंवा वेळेत झालं का याची थोडीशी सवय आहे. तर आता रिसेंटली तुमचा हा मिसेसनी जॉईन करायचं कारणच ते होतं की इंटिरियर मध्ये लोकांना ज्या काही अडचणी येतात त्याच्यावरती आपण एक्सपर्टाईज म्हणा किंवा आपल्यापेक्षा जे हायर लेवलचे लोक एक्सपर्टाईज आहेत त्यांना घेऊन काही छोटे छोटे आपण अगदी लहान लहान टिप्स टाईप मध्ये आपण तो एक 4-5 मिनिटाचा असे काही सिरीज करावी म्हणून खरा हा तिने जॉईन केलाय. ओके. खूप तर लोकांना बेसिकली प्रश्न आहेत. एक मिनिट मी तुम्हाला याच्यामध्ये हे करतो, इंटरप्ट करतो, की हा. आपल्या प्रत्येकाच्या व्यावसायिक निश नुसार, म्हणजे एक हं. ठराविक आपलं जे प्रत्येकाचं एक स्वतःचा एक पर्सनल व्यवसाय आहे, स्वतःचा पर्सनल एक ब्रँड आहे, तर प्रत्येकाच्या व्यवसायानुसार, प्रोफेशन नुसार आपल्याला याला मोल्ड करायचं. म्हणजे आपण चौथ्या दिवशी हे सगळं बघणार आहोत की पॉडकास्टिंगचा आपल्या व्यवसायासाठी किंवा काही जणांना याच्यातनं अर्थार्जन पण सुरू करायचे, तर ते कसं करता येईल, तर ह्या आपण चौथ्या दिवशी याच्यावर काम करणार आहोत. आणि आज ओके. आपण स्पेसिफिकली फोकस करणार आहोत टेक्निकल स्किल बद्दल. पण त्या टेक्निकल स्किल समजून घेण्यासाठी मी आज सगळ्यांना टास्क दिला होता की तुम्ही ते पॉडकास्टचा व्हिडिओ बघा. त्यातनं मला तुम्हाला काहीतरी ऑब्झर्व तुम्ही केलंय का याचा मी शोध घेतोय. तर ओके. त्या संदर्भात तुम्हाला काही सांगायचंय का? ओके. मला अजून एक छोटासा एक ह्याला लागून एक प्रश्न होता की ह्याच्या संदर्भामध्ये आवाजाची जी पोत आहे त्याच्याबद्दलही काही आपण म्हणजे काही तुम्ही त्याच्यात गाईड करू Yes. शकाल का? ते तिसऱ्या दिवशी आहे. तिसऱ्या तिसऱ्या दिवशी दिवशी. उद्या आहे ते. ओके. Yes. ओके. ठीक आहे सर. येस, थँक्यू सर. थँक्यू. हा, अजून मला व्हिडिओ बद्दल फीडबॅक हवाय तुमच्याकडनं. फीडबॅक म्हणजे त्या पॉडकास्ट मधनं तुम्ही काय शिकलेत, टेक्निकल काही शिकलेत का? तो गौरवजी, बघितला सर. नाटकाचा जो होता तो बघितला पॉडकास्ट मी. कोण बोलते जरा? नाही, माझं झालंय मग. मेधाताई बोलताय. अच्छा, सर तुम्ही ओके. मला विचारलं, पण आज हा. एका मीटिंग मध्ये असल्यामुळे मी तो बघू नाही शकलो. तो टास्क पूर्ण नाही करता आला, पण मी उद्या बघेल. ओके, पण तुम्ही काल होतात का? हो सर, काल होतो. अच्छा, तुमच्याकडे अजून काही दुसरं व्यवस्था नाहीये, ट्रायपॉड वगैरे, मोबाईल जरा आय लेवलला तुमच्या ठेवायची? ऍक्च्युली सर लॅपटॉप मी अच्छा, अशा ठिकाणी आहे लॅपटॉप सध्या, मध्ये आता तुम्ही मी बघताय. बाहेर आलोय, अच्छा अच्छा. त्यामुळे ऑप्शन नाही आहे मला. हा, गुड गुड, चालेल, ठीक आहे. Yes. Perfect. अजून कोणाला काही बोलायचंय? शैला मॅडम, तुम्ही काल होतात का? होते सर. तुम्ही बघितलात व्हिडिओ एखादा? काय तुम्ही त्यातनं शिकलेत? काय समजलं ऍक्च्युली तुम्हाला? नाही पाहणं झालं ऍक्च्युली आज. बरं. तर फक्त तर मी national कोण आहेत? हा, बोला, काय म्हणताय? हिचं मलमकर आहे ना, ती माझी मैत्रीण आहे, अच्छा, प्राची मलमकर मॅडम. प्राची मलमकर. हा, तिचं थोडंच पाहिलं मी, म्हणजे एकदमच मी तुमचं पूर्ण ओपन केलं होतं तर त्याच्यामध्ये तिचा तो व्हिडिओ दिसला मला आणि थोडाच पाहिला मी, पूर्ण नाही पाहिला. पण तुम्ही मध्ये मध्ये बोलत असते वेळी प्रत्येक शब्द असं उच्चारते वेळी जो असं ठासून सांगत होतात ना, ते मला खूप आवडलं. त्यातलं पूर्ण नाही पाहू शकले, पण थोडा जे 5 मिनिटं पाहिलं त्याच्यामधून मला ते खूप आवडलं तुमचं, की म्हणजे नाही शब्दावर मी जो हे सगळं हे आघात. माझ्या आवडी सांगण्यासाठी किंवा माझ्या खूप चांगलं जमतं नाही, ही नकोय मला तुमच्याकडनं. मला तुमच्याकडनं ही गोष्ट हवी आहे की तुम्ही बसण्याची पद्धत बघितलीत का? तुम्ही कॅमेराच्या अँगल बद्दल काही विचार केलात का? तुम्ही हा व्हिडिओ त्यांनी शूट कसा केला असेल याच्याबद्दल काही इमॅजिनेशन केलं का? तर अशा पद्धतीने मला तुमचे इनपुट्स हवेत, ऍक्च्युअली स्पीकिंग, जेणेकरून मला कळेल की तुम्हाला टेक्निकल स्किल्स कशा पद्धतीने मी समजवू शकेन. तर गजाननजी, तुम्ही आता बोला. मल्टी कॅमेरा सेटअप लक्षात आला. एक तुमच्यावर होता, मी शर्वाणी पिल्लाईंचा पॉडकास्ट बघितला जो रिसेंट एपिसोड पैकी एक होता. त्यामध्ये एक कॅमेरा तुमच्यावर होता आणि एक कॅमेरा गेस्टवर होता. आणि आणखीन एक मला म्हणजे इट्स नॉट टेक्निकल थिंग, व्हिज्युअल्स मध्ये ते दोन Spotlight. वर्तुळ एका स्क्रीनवर आले होते. त्याच्यामध्ये ते विशेष वाटलं आणि वेगळं होतं. ओके. तर शर्वणी पिल्लाई मॅडमच्या ठिकाणी ना आपण एकच कॅमेरा वापरला होता, तो मल्टी कॅमेरा नव्हता. वेअरॅज जे तुम्ही यांचं बघितलं, खापरे सरांचं बघितलं का? संजय खापरे सरांचं इंडिव्हिज्युअल नाही, पॉडकास्ट कुणी सॉरी. बघितलंय का? आय थिंक एपिसोड नंबर 103 आहे तो. आणि मी स्क्रीन कंटिन्युअसली नव्हतो बघत. एकदा हो. सुरू करून दिला, म्हटलं ठीक आहे, मग काम करता करता ते फक्त ते ऑडिओवरच ओके, राहिलं. ठीक, सॉरी. गुड, ठीक आहे. चला, तर मग आता
आता ओव्हरऑल तुम्हाला आयडिया समजली की आपल्याकडे 2 व्यक्ती आहेत, त्या बोलतायत आणि त्यांचं आपल्याला रेकॉर्डिंग करायचंय तर मग आपल्याला नक्कीच कॅमेरा लागणार आहे. मेधा मॅडमला काहीतरी बोलायचं. बरं. सर, नाटकाचं जे बघितलं व्हिडिओ त्याच्यामध्ये 3 स्क्रीन होत्या. हा तर पॉडकास्ट करताना मेनली म्हणजे आतापर्यंत मी जे काय बघितलंय त्याच्यामध्ये आपण ज्याचं गेस्ट आणि होस्ट असं 2च जास्त मला वाटलं की ते जास्त इफेक्टिव्ह असतं का या तिन्ही स्क्रीन्स मधनं मग कोण बोलतंय किंवा कोणाचं हे थोडंसं मला कन्फ्युजिंग वाटलं. म्हणजे येस. आयडियली काय असायला हवं? जर तुम्ही वा काय प्लॅनचा पहिला 1 मिनिट बघितला असेल तर तेव्हा जे ओळख करून देतात बघा, हा, तो एक तुम्हाला इफेक्टिव्ह वाटला असेल, कारण जो बोलतोय तोच दिसतोय, राईट? बरोबर बरोबर. हे एडिटिंग मध्ये येतं. ओके. आता आपण समजा जे बोलतोय तोच नाही दिसला, कुणीतरी दुसरं दिसलं, म्हणजे आपण एडिटिंग तेवढ्या क्षमतेने त्यामध्ये नाही केलंय, हे ओके. त्यातनं समजायचं. ओके. तर ते का नाही केलं, तर त्याची खूप कारणं असू शकतात. काही ठिकाणी तुम्हाला असं पण दिसेल की अरे हे फ्रेम स्टॉप झाली. तर जेव्हा आपण असे लॉंग व्हिडिओ रेकॉर्ड करतो तेव्हा आपल्याला खूप अडचणी येतात. म्हणजे कधी माईकची बॅटरी संपते, कधी कॅमेऱ्याची बॅटरी संपते, कधी गेस्टला ठसका लागतो, कधी आपल्याला ठसका लागतो. म्हणजे असे खूप अनुभव तुम्हाला येणार आहेत. ओके, त्यामुळे त्याला आपल्याला तयार राहायचंय आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला पहिले बघून शिकायच्या की हा हे असं आहे का याच्यामध्ये, अच्छा ओके, मग हे असं करता येईल का, आणि करून बघणं हे खूप महत्वाचं आहे. आपल्याकडे दिलीप जी आहेत, आपण लास्ट त्यांना आता स्पॉटलाइट वर घेतोय. आणि हा दिलीप जी, हा, नमस्कार. नमस्कार. तर तुम्ही बघितलात एखादा व्हिडिओ, तुम्हाला काय इनपुट्स वाटले किंवा तुमचा पण एक पॉडकास्टचा अनुभव आहे तो त्याबद्दल पण सांगा. दिलीप देशमुख, आय थिंक दिलीप कुलकर्णी आहेत ना, संदीप नाही, काय त्यांचं नाव, जस्ट गिव्ह मी अ मोमेंट. दिलीपजी तुम्ही बघितलात का व्हिडिओ? नाही, मी बघितलं नाही. मला आज दिवसभर काम होत होतं. ओके ओके, ठीक पण आहे मी ठीक जे काही तुमचे जे 2 टास्क होते ते सगळे पूर्ण केलेत, ते पाठवलेत तुम्हाला. तुमचा गुड रिस्पॉन्स पण आलाय. गुड गुड गुड, येस येस, ठीक आहे ठीक आहे. हा, संदीप कुलकर्णीजी, येस बोला. 1 मिनिट, तुम्हाला अनम्यूट करावं लागेल. हा, तर सॉरी, म्युटेड होतो. सर ऍक्च्युली आज सकाळपासून ऑफिसच्या कामात इतका बिझी होतो, आता जस्ट फ्री झालोय, त्यामुळे आज व्हिडिओ नाही बघू शकलो. पण नाही, नक्की पण मी बघेन. ओव्हरऑल तुमचा अनुभव पण सांगा. आणि हा, अनुभव म्हणजे जसं सरांशी मी शेअर केलं, मी एका पॉडकास्टचा गेस्ट होतो. प्युअरली टेक्निकल पॉडकास्ट होता तो. माझा एक कलिग आणि मित्र आहे जो हे टेक्निकल पॉडकास्टिंग करतो, आणि त्याच्या बरोबर मी तो एपिसोड त्यांनी शूट केला होता आणि तो आम्ही झूम थ्रू केला होता. आम्ही एकमेकांसमोर नव्हतो बसलो. तो म्हणजे माझ्या लॅपटॉपच्या कॅमेरानी मी दिसत होतो आणि तो त्याच्या लॅपटॉपच्या कॅमेरानी होता. आणि नंतर मग त्यांनी मग व्हिडिओ एडिटिंग, साऊंड एडिटिंग वगैरे केलं. पण तो म्हटला, नंतर त्यांनी फीडबॅक दिला की खूप कमी एडिटिंग करावं लागलं. मोस्टली आम्ही जे गप्पा मारल्या त्याला ज्या अपेक्षित होत्या तशाच होत्या. त्यामुळे त्याला ना ऑडिओ ना व्हिडिओ जास्त एडिटिंग करावं लागलं नाही. ऑफकोर्स तो बऱ्याच प्रोफेशनली करतो. त्यामुळे तो छान अनुभव होता. पहिल्यांदा स्वतःला युट्यूबवर किंवा लिंक्डइनवर पाहायला मिळालं. स्वतःचा आवाज कसा येतो इंटरनेटवर ते ऐकायला मिळालं. त्यामुळे तो छान अनुभव होता. आणि आता आय वुड लाईक टू स्विच द पोझिशन्स, जसं सर म्हणाले की नाव आय वुड लाईक टू बिकम द होस्ट, आणि मे बी चान्स मिळाला तर सरांनाच ऍज अ गेस्ट म्हणून बोलवीन. आणि मी माझे स्वतःचे ऑडिओ पॉडकास्ट पण करत असतो स्पॉटीफायवर, पण त्याच्यात मी दिसत नाही. मी फक्त ऑडिओ रेकॉर्ड करून पब्लिश करत असतो. तर छान वाटतो हा अनुभव. नक्कीच, गुड गुड गुड. चला, तर मग आज आपण टेक्निकल स्किलवर पुढे जाऊया. प्रत्येकाची टेक्निकल स्किल समजून घेण्याची, त्यानंतर त्याला वापरण्याची हातोटी वेगवेगळी असते. कुणाला अँड्रॉइड फोन चांगला वाटतो, कुणाला आयफोन चांगला वाटतो, कुणाला दोन्ही चांगले वाटतात, किंवा जे काही टेक्नॉलॉजी आहे त्याला तुम्ही अडॉप्ट करत गेलात तर तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. तर चला पुढे जाऊया आपण. ऍप्लिकेशन विंडो, ओके, स्क्रीन दिसते सगळ्यांना. तर तुम्हाला सुरुवात करण्यासाठी सगळ्यात पहिले कॅमेरा हवाय. एल म्हणजे लाइटिंग आणि बी म्हणजे बॅकड्रॉप. कॅमेरा, लाईट आणि बॅकड्रॉप या 3 गोष्टी आपल्याला गरजेच्या आहेत. कॅमेरा तुम्ही मोबाईल पासून पण सुरू करू शकता, कारण मोबाईलवर फक्त चांगला लाईट असेल, एक ट्रायपॉड असेल तर तुमचा स्टेबल शूट येऊ शकतं. लाईट साठी तुम्ही रिंग लाईट वापरू शकता, किंवा खिडकीच्या समोर जरी असाल किंवा नॅचरल लाईटचा तुम्हाला नैसर्गिक प्रकाशाची सोय असेल तरी तुम्हाला चांगला रिझल्ट मिळेल. आणि तुमच्या मागे काय आहे, तुमच्या बॅकड्रॉपला काय आहे, जस्ट गिव्ह मी अ मोमेंट. हा, ओके. सो सगळ्यात पहिले आहे की तुमचा
तुमचा कॅमेरा, नंतर लाईट्स आणि नंतर बॅकड्रॉप. ओके, सो आता लाईट्स मध्ये काय, तर रिंग लाईट तुम्ही सगळ्यात कॉमन आहे ती घेऊ शकता. त्याच्या काही लिंक्स तुम्हाला मी देईन जे तुम्हाला लॉंग टर्म साठी वापरता येतील. तुम्ही रिंग लाईट म्हटलं तर तुम्हाला कोणत्याही दुकानातनं मिळतील किंवा खूप जणांकडे असतील सुद्धा. तर ट्रायपॉड आणि रिंग लाईट ज्या लोकांकडे आहेत त्यांनी टाईप करा येस इन द चॅट बॉक्स, म्हणजे आपल्याला समजेल कोण कोण रिसोर्सफुल पर्सन आहे. आणि एक पोल रन करा, त्यात टाका मुंबई, पुणे आणि अन्य महाराष्ट्र यांच्याकडे आहे, स्वाती मॅडमकडे आहे, सूर्या मॅडमकडे आहे ट्रायपॉड आणि रिंग लाईट. ओके गुड. आणि बॅकड्रॉप आपण बनवू शकतो. येस परफेक्ट. काही जणांकडे नाहीये तर नक्कीच मी तुम्हाला अमेझॉनची लिंक प्रोव्हाइड करीन, तुम्ही त्या पद्धतीने घेऊ शकता. आता हे करताना आवाजाचा खूप महत्व आहे, म्हणजे जसं कॅमेराचं महत्व आहे, लाईटचं महत्व आहे आणि बॅकड्रॉपचं महत्व आहे, तसं ऑडिओचं पण खूप जास्त महत्व आहे. कारण ऑडिओ तुम्ही कशा पद्धतीने रेकॉर्ड करताय त्या कॉन्व्हर्सेशन मध्ये, तुमच्या हाताच्या घडी घालण्याचे किंवा पाय खाली आपटून ठेवण्याचा किंवा कापड जो आपलं म्हणजे आपले जे आपले जे क्लॉथ्स आहेत त्याच्या म्हणजे चुरगळण्याचा किंवा असे खूप सारे आवाज त्या ठिकाणी असतात. आपण जर एखादी चेअरवर बसलो असू तर चेअरचा पण एक स्वतःचा एक आवाज असतो. म्हणजे अशा खूप साऱ्या नॉईज क्रिएशन करणाऱ्या गोष्टी या पॉडकास्टच्या सेटअप मध्ये असू शकतात. त्यामुळे आपल्याला माईक जो आहे तो खूप गरजेचा आहे यूज करणं. तर सगळ्यात पहिला जो सेटअप आहे की त्यामध्ये मोबाईलचा एक इनबिल्ट माईक असतो, तो आपण वापरू शकतो. मोबाईलमध्ये ऑलरेडी एक माईक असतो जो व्हिडिओ शूट करताना तुम्हाला त्या माईक मधनं ऑडिओ इनपुट येतं, तो आपण वापरू शकतो. नंतर आहे कंडेन्सर माईक, जसं मी तुम्हाला आता दाखवलं जो माझ्याकडे आहे. तो कंडेन्सर माईक तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने तुमचा ऑडिओ जो आहे तो कॅप्चर करतो, तुम्हाला चांगल्या पद्धतीने ऐकायला येतो तुमचा रेकॉर्ड केलेला आवाज. आणि नंतर व्यावसायिक आवाजासाठी एक अजून प्रो व्हर्जन कंडेन्सर माईकच असतं आणि त्यामुळे त्याची किंमत पण तशी महाग असते. सो मध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता टास्क मध्ये की तुमचं मासिक उत्पन्न काय किंवा तुमचं मंथली इन्कम काय. तर तो प्रश्न यासाठीच होता की जर तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट करण्याची गरज वाटली किंवा एखाद्या ठिकाणी इन्व्हेस्ट करण्याची तुमच्यावर वेळ आली तर तुम्ही त्यासाठी कपॅबल आहात का. कारण की जवळपास पहिले 12 एपिसोड तुम्हाला काहीही पैसे न मिळता स्वतःच्या पदरचे पैसे टाकून किंवा स्वतःच्या पदरचा वेळ टाकून, स्वतःच्या पदरचे स्किल्स टाकून, स्किल नसतील तर ते स्किल शिकण्यामध्ये वेळ म्हणजे इन्व्हेस्ट करून तुम्हाला ते एपिसोड्स बनवणं गरजेचं आहे. आणि जेव्हा तुमचे 12 एपिसोड्स तयार होतात तेव्हा एक कॉन्फिडन्स तुमच्याकडे येतो, एक तुमच्याकडे एक म्हणतो आपण अनुभव जो आहे तो येतो. कारण की मी जसं सांगितलं एक एपिसोड तयार करायला तुम्हाला कमीत कमी 10 ते 12 तास लागतात. तर तेवढा वेळ तुमच्याकडे आहे का हे सगळ्यात पहिले स्वतःला विचारा की मला 12 तास इन्व्हेस्ट करायचे. मग ते प्री प्रोडक्शन ते पोस्टिंग पर्यंत, म्हणजे ठरवल्यापासून की कोणाचा इंटरव्ह्यू घ्यायचा, त्याचं रिसर्च करणं, कोणाचा पॉडकास्ट घ्यायचा, त्याचं रिसर्च करणं, त्याचे क्वेश्चनरी बनवणं, त्यांच्याकडनं टाइम स्लॉट कन्फर्म करणं म्युच्युअल अंडरस्टँडिंगनी, मग त्यांचं शूटिंग रेकॉर्डिंग साठी जागा शोधणं, काही ठिकाणी स्टुडिओ असेल किंवा त्यांच्या घरी जाऊन आपण करणार असू किंवा त्यांना आपल्या घरी बोलवणार असू, आपल्या घरची जी बॅकग्राऊंड आहे ती चांगली आपण ठेवू. म्हणजे अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला टेक्निकली येणं गरजेचं आहे. सो आर यू ऑल रेडी, आर यू ऑल नाऊ अवेअर की आपल्याला काय काय करायचंय, आपण त्यासाठी स्वतः सिद्ध आहात का. जर सिद्ध असाल, रेडी असाल तर टाईप रेडी इन द चॅट बॉक्स. तुम्हाला 12 एपिसोड साठी प्रत्येक एपिसोडला 12 तास स्वतःचे द्यायचे. त्याच पद्धतीने जर कुठे जायचं असेल तर ट्रॅव्हलिंगचा खर्च आहे, काही थोडे इक्विपमेंट्स असतात जसं की ट्रायपॉड असेल, लाईट असेल, माईक असेल, तर ह्या ठराविक काही 5,000 ते 10,000 प्रत्येकाची रेंज वेगवेगळी आहे. पण त्या रेंजमध्ये तुम्हाला खर्च करण्याची तुमची तयारी पाहिजे. कारण आपलं ध्येय हे एका दिवसापुरतं नाहीये, आपलं पुढचं वर्षभराचं ध्येय आहे. आता आपण 12 एपिसोड का म्हटले की 10 ते 12 तास देणं हे एका महिन्यात एकदा शक्य आहे. म्हणजे कसं की तुम्ही महिन्याला एक एपिसोड जरी सुरू केलात तरी वर्षाला 12 एपिसोड तुमचे झाले पाहिजेत. या बेसिक गोलनी तुम्ही सुरू करा. तुम्ही तुमचं स्वतःचं एक ध्येय ठेवा की मला महिन्याला एक पॉडकास्ट बनवायचं. कदाचित पहिला पॉडकास्ट तुमचा माझ्यासोबत झाला तर पहिला होऊन जाईल, पण पुढे गेस्टला कसं कन्व्हिन्स करायचं जेव्हा तुमच्याकडे पॉडकास्टचं काहीच नाहीये.
कोण तुमच्याकडे काय येईल त्यांची गोष्ट सांगायला किंवा स्टोरी सांगायला? तुमचं पॉडकास्टचं चॅनल तयार नाहीये, तुमच्याकडे काही सेटअप नाहीये, तुमच्याकडे अनुभव नाहीये, तर मग तुम्हाला कोणत्या लोकांना पकडायचंय? तुम्ही तुमच्या टीचर्सला पकडू शकता, तुम्ही तुमच्या ओळखीच्या अशा व्यक्तींना पकडू शकता जे तुमच्या नातेवाईकांमध्ये आहेत. त्यांना पण, कारण तो एक अनुभव नवीन असेल की अरे हे काय हिने नवीन चालू केलं किंवा हे काय यांनी नवीन चालू केलं. सो तुम्हाला पहिले तुमच्या नॅचरल मार्केटमध्ये, नॅचरल कॉन्टॅक्टमध्ये गेस्टला शोधायचे. त्यांच्यासोबत खूप सारे एक्सपेरिमेंट्स पण करावे लागणार तुम्हाला. मी जेवढं सांगणार तेवढं तर तुम्ही केलं तर तुमचं जर्नी जी आहे ती सोपी होणार, पण पुढची जर्नी जी आहे ती तुम्हाला स्वतःलाच करायला लागणार. बरोबर? सगळ्यांना समजतंय? आर यू ऑल रेडी? मेहनत घ्यायला तयार आहात? 10-10 तास, 12-12 तास द्यायचेत आपल्याला. ओके? आणि त्या 10 तासात काय करायचं ते आज आपण बघतोय. तर सगळ्यात पहिले आपण बघितलं की आपल्याला कॅमेरा हवाय चांगला, जो तुम्ही मोबाईल फोन पासून पण सुरू करू शकता. एक ट्रायपॉड हवाय आणि आपल्याला हवाय लाईट आणि बॅकड्रॉप. त्यानंतर आवाज, कंडेन्सर माईक आणि खूप महत्वाची गोष्ट म्हणजे गोंगाट नसलेली आणि शांत जागा आपल्याला हवी. तर अशी कोणती जागा आहे गोंगाट नसलेली किंवा शांत जागा? ती आपल्याला शोधणं गरजेचं आहे. कदाचित एखाद्याचं ऑफिस असेल किंवा एखाद्या आपल्या मित्राचं ऑफिस असेल जे संध्याकाळी बंद असेल, किंवा आपल्याला अशी एखादी जागा असेल जिकडे काही म्हणजे असं हॉर्न वगैरे किंवा कसला आवाज नाही येणार, शांत जागा असेल, तर अशी जागा आपल्याला पहिले शोधायची. आपल्या घरात पण आपण तशी जागा निर्माण करू शकतो. ओके? कॉलर माईक किंवा जे काही माईक्स आहेत हे 3 कॅटेगरीमध्ये आहेत. एक बेसिक, त्याची पण मी तुम्हाला लिंक देणार आहे, जे हार्डली 500 रुपयापर्यंत तुम्हाला मिळतील. त्यानंतर कंडेन्सर माईक जे तुम्हाला 5,000 ते 6,000च्या रेंजमध्ये मिळेल, जे तुम्हाला 2 घ्यावे लागतील, कारण तुमच्यासाठी एक आणि तुमच्या गेस्टसाठी. आणि कॅमेरा मध्ये कसं आहे की सगळ्यात पहिले जो आहे तो 1 कॅमेरा सेटअप. म्हणजे तुम्ही दोघे बसलेले आहात, दोघे जेव्हा आपण, आता समजा मी आणि कोणी एकमेकांशी बोलतोय, तर आम्ही एकमेकांशी कसं बोलणार? तर आपण एकमेकांच्या डोळ्यात डोळे टाकून बोलतो, बरोबर? पण तर एका कॅमेऱ्यानी ते कसं दिसेल की माझा फक्त असं राईट साइड दिसेल आणि समोरच्याचा फक्त लेफ्ट साइड दिसेल. मग असं जर मी त्याच्याशी बोलतोय तर तुम्हाला बघताना मला चांगलं वाटतंय का? मी चर्चा करतोय, त्याला बरं वाटतंय, पण तुम्हाला बरं वाटतंय का? नाही. सो जेव्हा आपल्याकडे एकच कॅमेरा असतो तेव्हा दोन्ही व्यक्तींची तोंड जी आहेत ती त्या कॅमेऱ्याकडे बघणारी असते. समजतंय? जर तुमच्याकडे एकच मोबाईल फोन आहे आणि तुम्ही तो ट्रायपॉडला लावताय, तर त्या कॅमेऱ्याकडे, म्हणजे ह्या कॅमेरा होल्सकडे त्या दोन्ही व्यक्तींनी बघायचे. ओके? जर तुमच्याकडे 2 कॅमेरे असतील तर तुम्हाला 2 व्यक्तींना समोरासमोर बसवायचे, एकमेकांच्या समोर, आणि गेस्टच्या 45 डिग्रीज मध्ये, 45, मी तुम्हाला ते फोटो पण दाखवतो, 45 डिग्री मध्ये एक कॅमेरा ठेवायचा आणि दुसरा कॅमेरा गेस्टच्या 45 डिग्रीज मध्ये ठेवायचा आणि तो तिरक्या अँगलनी त्या दोघांना वेगवेगळं कॅप्चर करणार. इथपर्यंत कळलं? नाही कळलं? किती जणांना कळलं? टाईप येस इन द चॅट बॉक्स. आता आपण सिटिंग अरेंजमेंट बद्दल बोलतोय. व्हाईट बोर्ड मी तुमच्यासोबत शेअर करतो. व्हाईट बोर्ड दिसतोय सगळ्यांना? ओके. सो आपल्याला ही अशी इथे चेअर आहे आणि ही इथे दुसरी चेअर आहे. ओके? या चेअरवर माणूस बसलाय इकडे आणि इकडे पण एक माणूस बसलाय. हा माणूस इथे बघतोय जो आपला होस्ट आहे आणि हा माणूस जो आहे तो एकमेकांकडे बघतायत, होस्ट आणि गेस्ट. ओके? आता ह्याला कव्हर करणारा जो कॅमेरा आहे तो आपल्याला ह्याच्या समोर इकडे, ह्याला नाव देऊया आपण C1, आणि इथे एक कॅमेरा असणार, ह्याला आपण नाव देऊया C2. C2 जो आहे तो असा ह्याला कव्हर करणार आणि C1 जो आहे तो ह्या व्यक्तीला कव्हर करणार. थोडं माझं त्या अँगल चुकलंय, पण ओव्हरऑल समजतंय का तुम्हाला? टाईप येस इन द चॅट बॉक्स. आता आपल्याला या C1 पासून एक व्हिडिओ मिळणार V1 आणि या C2 पासून दुसरा व्हिडिओ मिळणार V2. ओके? या दोन्ही व्हिडिओजला आपल्याला आपल्या स्क्रीन मध्ये V1 आणि V2 असं प्लेस करायचं. म्हणजे V1 उजवीकडे बघतो आणि V2 डावीकडे बघतो आणि बघणाऱ्याला असं वाटतं की हे दोघे एकमेकांकडे बघून बोलतात. ओके? पहिल्या कॅटेगरीमध्ये काय होतं? हे दोघे व्यक्ती इथे कॅमेरा लावलाय, C3 त्याला मी नाव देतो, आणि हे दोघे इकडे बघतात. स्क्रीनवरती काहीच दिसत नाही आम्हाला मग सर. स्क्रीनवर काही नाही दिसत आहे? हो, म्हणजे पूर्ण दिसत नाही. तुम्ही C1 C2 वगैरे काही दिसतच नाही आम्हाला. आता हा, बघा. आता दिसायला लागलं. आता परत सांगा. ओके ओके ओके. अच्छा, आता दिसायला लागलं तुम्हाला? ठीक मला आहे, सुद्धा ठीक आता दिसायला सर. आहे. ओके ओके, नो वरीज. हे जे पॉइंटर दिसतोय तुम्हाला? नाही सर. ओके. हा, आता आता दिसतोय? येणार. ब्लू आता हो, दिसतोय? आता ओके. दिसतंय. इथे हो. व्यक्ती बसलाय जो होस्ट आहे, हम्म. तो इकडे बघतोय
हम्म, इकडे गेस्ट आहे, तो इकडे हम्म, बघतोय. हम्म, याच्या सरळ लाईन मध्ये इथे C1 आहे, म्हणजे जो कॅमेरा आहे C1, हम्म, तो कॅमेरा आपल्या गेस्टला कॅप्चर करतो. तो राईटला जातो. हा. आणि जो C2 आहे तो हम्म, आपल्या होस्टला कॅप्चर करतो. हम्म, हम्म, C1 नी V1 बनतो. V1 म्हणजे व्हिडिओ 1. हम्म, आणि C2 नी व्हिडिओ 2 बनतो. हम्म, आता व्हिडिओ जो आहे आपला हॉरिझॉन्टल, हम्म, त्याच्यामध्ये V1 एका साईडला आणि V2 एका साईडला हम्म, आपल्याला प्लेस करायचं. हम्म, आता V1 जो आहे तो उजवीकडे बघेल आणि V2 आहे तो डावीकडे बघेल. हम्म, म्हणजे बघणाऱ्याला वाटेल की हे दोघं एकमेकांकडे बघून बोलतात. हम्म. आणि अशा पद्धतीने तुम्हाला पॉडकास्टवर व्हिडिओ दिसतो, पण त्याच्या मागे एवढं सगळं कन्सेप्ट आहे. एव्हरीवन गॉट इट? टाईप यस इन द चॅट बॉक्स जर तुम्हाला समजलं तर. हा झाला एक प्रकार. दुसरा प्रकार आहे, आता तुम्हाला येल्लो दिसेल की हे दोघे जण आहेत, गेस्ट आणि होस्ट. ते तसेच चेअरवर बसलेत, पण ते आता C3 कडे बघतात. C3 दिसतोय तुम्हाला? एव्हरीवन कॅन यू सी द C3? येस. सो C3 इज अ सिंगल कॅमेरा. आणि सिंगल कॅमेरा जेव्हा आहे तेव्हा ते दोघे जणही कॅमेऱ्याकडे बघून बोलतात. ओके. पहिले काय होतं, जेव्हा ते एकमेकांसमोर होते तेव्हा ते एकमेकांच्या डोळ्यात डोळे टाकून बोलत होते. तेव्हाचा जो संवाद आहे तो तुम्हाला खूप नॅचरल वाटेल. का? कारण की तेव्हा ते एकमेकांशी बोलतायत. पण जेव्हा C3चा सेटअप तुम्ही करता तेव्हा एकमेकांचं कोऑर्डिनेशन नसतं. अर्ध्या वेळेला आपण त्या व्यक्तीकडे बघतो, तो व्यक्ती आपल्याकडे बघतो आणि ऑडियन्स बघतो की हे दोघे एकमेकांकडे बघतायत, आपल्याकडे कोण बघत नाही. तर अशामुळे कन्फ्युजन होतं. आणि मग तो जो सेटअप आहे C3 वाला सेटअप, त्यामध्ये आपल्याला बिगिनर लेवलला हे करायला काही हरकत नाही. ओके. C3 वाला जो सेटअप आहे तो बिगिनर साठी आहे. तुम्ही सगळ्यांनी सुरू करायचं असेल तर तुमच्या घरातल्या 2 चेअर घ्या. त्या 2 चेअर 45 डिग्री मध्ये ठेवा. की दिसतंय का हे? हा, येस. हा, 45 डिग्री मध्ये ठेवा इकडे अशा. आणि इथे मध्ये कॅमेरा ठेवा तुमचा. दोघांनीही इथे बघा आणि एकमेकांशी बोला. पण असंच ठरवा की ही व्यक्ती आणि ही व्यक्ती कॅमेऱ्यामध्ये आहे. म्हणजे गेस्टनी ठरवा की आपण होस्टला कॅमेऱ्यामध्ये बघतोय आणि होस्टनी ठरवा की आपण गेस्टला कॅमेऱ्यामध्ये बघतोय. आवाज जरी आला तरी चालेल, पण इमॅजिन करायचे की कॅमेऱ्यामधनं आपण त्या व्यक्तीला बघतोय. किंवा आपण आरशासमोर सुद्धा हे काम करू शकतो सुरुवातीला. ओके. पण सेटिंग. कॅमेरा ठेवताना कॅमेराची समोरची बाजू घ्यायची की मागची बाजू घ्यायची? हा, गुड क्वेश्चन. सुरुवातीला तुम्ही स्क्रीन वर बघून करा, कारण सुरुवातीला तुम्हाला अंदाज नसेल की आपण नेमके कसे दिसतोय किंवा आपण बरोबर कॅमेऱ्यात बघतोय का. पण जसं जसं तुम्हाला एकदा सवय होईल तेव्हा तुम्ही बॅक कॅमेऱ्याने जर केलं तर तुम्हाला फ्रेम पहिलेच ठरवलेली असेल. प्लस बॅक कॅमेरा जो आहे त्याची क्वालिटी चांगली असते कॅप्चर करण्याची, त्यामुळे तुम्हाला त्यातनं फुटेज चांगलं मिळेल. आणि मग नंतर एक 4 ते 5 एपिसोड नंतर तुम्ही एक चांगली कॅमेऱ्याची टीमच तुमच्या पॉडकास्टसाठी हायर कराल. ओके. पण आता सुरुवातीला हे सगळं स्वतःहून करून बघायचं. पण ट्रायपॉड वरती ते इमेज बॅक कॅमेरा केला की ती इमेज बरोबर सेटअप झालेली की नाही, कसं करायचं? मागे जाऊन बघायचं ना. पण मग ते दिसतं का ते ट्रायपॉड वर? हा. पण ते ट्रायपॉड तो हे करतो ना, तो कॅप त्याला होल्ड आता करून देतो, तर मी मागची त्यासाठी बाजू तुम्हाला दिसत नाही. सांगतोय, तुम्ही कोणता ट्रायपॉड वापरताय त्याच्यावर पण डिपेंड आहे. त्यामुळे हा. मी तुम्हाला एक रेकमेंड करतो ट्रायपॉड, तो तुम्ही हा. वापरा. तुमचा खूप सारे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातील. ठीक आहे, पुढे जाऊया. स्क्रीन, विंडो, शेअर. ओके. आता स्क्रीन दिसते माझी. आता आमचे जे स्क्रीन आहेत ना, ते मागचे थोडं ब्लर आहे. पण तो मग आता आपल्याला मागचा स्क्रीनच हे करायचं असेल तर काय करायला लागेल? सांगतो. पहिले तुम्हाला स्क्रीन दिसते का सांगा माझी. हो, दिसते. ओके. पॉडकास्टचा आवाज झाला, ते झालं. आता ह्याला आपल्याला डिस्ट्रीब्यूट पण करायचंय. म्हणजे आता तुमचा पॉडकास्ट रेडी झाला, तुमचं शूटिंग झालं, एडिटिंग झालं, तर तुम्हाला डिस्ट्रीब्यूट कुठे करायचंय? तर तुम्ही युट्यूबला पोस्ट करू शकता, तुम्ही स्पॉटीफायला पोस्ट करू शकता. आणि स्पॉटीफाय पॉडकास्टच्या रिलेटेड एक सुरुवातीला, म्हणजे त्या सुरुवातीला म्हणण्यापेक्षा काही वर्षांपूर्वी एक Anchor.fm म्हणून कन्सेप्ट होता. त्याच्याने तुम्ही 35 to 36 पॉडकास्टिंग चॅनलमध्ये तो पॉडकास्ट तुमचा रिलीज करू शकत होतात, ऑडिओ पॉडकास्ट. तर तेच आता स्पॉटीफाय पॉडकास्टनी घेतलेलं आहे. तर स्पॉटीफाय फॉर पॉडकास्टर म्हणून एक ऍप असतं, त्याच्या थ्रू तुम्ही हा ऑडिओ पॉडकास्ट जो आहे तो लोकांपर्यंत पोहोचवू शकता. आता याच्यामध्ये आपण काल बघितलं तसं 2 प्रकारचे पॉडकास्ट आहेत. एक म्हणजे सोलो पॉडकास्ट, जो मी माझा माईक घेतला आणि एखाद्या विषयावर बोलायला सुरुवात केली आणि माझा पॉडकास्ट तयार झाला. दुसरा जो पॉडकास्ट आहे तो म्हणजे
आपण एखाद्या एक्सपर्ट व्यक्तीला आपल्या पॉडकास्टवर बोलवलं आणि त्या व्यक्तीकडनं पण जाणून घेतले त्या नवीन गोष्टी आणि त्या लोकांपर्यंत पोहोचवल्या. सो अशा पद्धतीने या ऑडिओ पॉडकास्टचं तुम्ही डिस्ट्रीब्युशन करू शकता. आता याच्यामधनं लगेच तुम्ही पॉडकास्ट बनवला आणि तुम्ही व्हायरल झाले असं होणार का? तर नाही होणार. सर एक प्रश्न होता. हा बोला. जे C1 C2 आहे आपलं आउटपुट तर हा ते हा सिंक्रोनाइज कसं करायचं आपण? हा ते एडिटिंग मध्ये करायचं, सांगतो ते पण. ठीक आहे पूछा. आता सगळ्यात पहिले आता हा जो प्रश्न विचारलाय सिंक्रोनाइज कसं करायचं, याचा अर्थ हा आहे की एक व्हिडिओ आपण पहिले सुरू करू, नंतर दुसऱ्या कॅमेऱ्याजवळ जाऊ किंवा तिथे कोण आपला ओळखीचा व्यक्ती असेल किंवा कॅमेरामन असेल तर त्याला पण तो वेगळा सुरू करायला वेळ लागणार आहे. म्हणजे एक कॅमेरा पहिले सुरू होईल, दुसरा कॅमेरा नंतर सुरू होईल. म्हणजेच काय, एखाद्याच्या C1 च्या व्हिडिओची लेंथ जास्त असेल, C2 ची लेंथ कमी असेल, तर त्यावेळेला आपण एक क्लॅपिंग टेक्निक आहे, म्हणजे तुम्ही एक जोरात टाळी वाजवायची आणि त्या टाळीच्या आवाजाच्या वेव्हफॉर्मला तुम्ही एडिटिंग मध्ये सिंक्रोनाइज करू शकता. तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे, उद्या दाखवणार आहे ते गोष्ट. पण त्याच्या अगोदर आपण स्क्रीन दिसते सगळ्यांना? ओके. तर आपल्याला या पॉडकास्ट मधनं पुढे अजून लोकांपर्यंत कसं जायचं, तर प्रत्येक त्या 1 तासाच्या पॉडकास्ट मध्ये आपल्याला काही हुक शोधायचे. हुक्स म्हणजे काय, तर त्या पॉडकास्ट मध्ये अशी कोणती गोष्ट सांगितली आहे की जी 1 मिनिटाच्या कमी ड्युरेशनची असेल आणि त्याच्यात लोकांना उत्सुकता वाढेल. ओके. लोकांची उत्सुकता वाढवणारे असे कोणते हुक स्टेटमेंट तिकडे आहेत, त्यातून आपल्याला छोट्या रील्स बनवायच्या आणि त्या रील्स त्याच पॉडकास्ट मधनं आपण काय करणार आहोत, बनवणार आहोत. म्हणजे 1 तासाच्या पॉडकास्ट मध्ये आपण मॅक्झिमम 60 रील्स बनवू शकतो. किती? 60 किंवा त्यापेक्षा जास्त पण बनवू शकतो. प्रत्येकाचं एक एक वाक्य घेतलं आपण, ते वाक्य जोडलं, तर मग ते क्रिएटिव्हिटीला काही अंत नाही त्यामध्ये. ओके. सो एकदा तुम्हाला कळलं की ह्याच्यातनं आपण हा 1 मिनिटाचा पोर्शन घेऊन रील बनवू शकतो. तर रील कसे बनवायचे, तर त्याचं पण व्हिडिओ एडिटिंग हेच उत्तर आहे. आता फक्त आपल्याला एक प्रश्न आहे की जर आपण हे सगळं मोबाईलवर करणार असू तर मोबाईलवर एक चांगल्या क्वालिटीचा व्हिडिओ जर 1 तासाचा व्हिडिओ असेल तर त्याची साईज होते जवळपास 9 ते 10 GB. तर या 9 ते 10 GBच्या फाईलला एडिट करण्यासाठी त्या मोबाईलचा किती जीव जाणार आहे, समजते तुम्हाला? त्यामुळे तुम्हाला जर एखादा कम्प्युटर किंवा एखादा लॅपटॉप जो चांगला एडिटिंग करण्यासाठी सुसज्ज असेल तर त्याची तुम्हाला मदत घ्यायची, किंवा अशा खूप साऱ्या एडिटिंग टीम असतात ज्या तुम्हाला तुमचे पॉडकास्ट एडिट करून देऊ शकतात. त्यांना तुम्ही ते काम सोपवायचं, म्हणजे त्यांना रेकॉर्डिंग करून ती फाईल पाठवायची. ते तुम्हाला 3 ते 4 हजार रुपयामध्ये एक पॉडकास्ट चांगला एडिट करून देतात. म्हणजे आपण 10 GBचं फाईल गुगल ड्राईव्हला टाकलं, अशा 2 फाईल असतील C1 C2 आणि एका पॉडकास्टच्या मागे 2,500 ते 3,000 एवढा जर आपण खर्च केला तर आपल्याला एक पॉडकास्ट एडिट करून मिळतो. त्यासाठी लागणारी जी सिस्टीम आहे ती सिस्टीम त्या लोकांकडे, सर्व एडिटर्सकडे असते आणि त्यामुळे आपल्याला आपल्या एवढ्या हेवी फाईल्सला हँडल करायचं, आपल्या मोबाईलची जी कपॅसिटी नाहीये ती त्याच्यातनं आपण वाचतो, पण आपल्याला खर्च करावा लागतो. याच्यावर अजून एक सोपा उपाय म्हणजे की आपण आपले जे क्लिप्स आहेत ते 10-10 मिनिटाचे पण बनवू शकतो. म्हणजे सुरुवातीलाच 1 तासाचा बनवायची गरज नाही, 10-10 मिनिटाचे क्लिप्स बनवा. त्या 2 ते 3 GBच्या रेंज मध्ये बनतात, चांगल्या क्वालिटीच्या, कारण तुम्हाला क्वालिटीवर पण फोकस करायचंय. आणि मग तुम्ही 10-10 मिनिटाचे एपिसोड, 5-5 मिनिटाचे एपिसोड अशापासून सुरुवात करू शकता. आय होप इथपर्यंत सगळ्यांना समजलंय. खूप जणांना पॉडकास्टचे रील्स बघितल्यानंतर तो पॉडकास्ट बघण्याची इच्छा होते आणि त्या रील्स बघण्यामध्ये किती वेळ जातो हे कोणालाच कळत नाही. तर जेवढ्या जास्त तुमच्या रील्स बनतील पॉडकास्टच्या, तेवढा तुमच्या पॉडकास्ट चॅनलची रीच वाढेल. जेवढी जास्त रीच वाढेल तेवढे तुम्हाला व्ह्यूज वाढतील आणि व्ह्यूज वाढल्यानंतर त्यातले काही पर्सेंटेज लोक तो जो मोठा पॉडकास्ट आहे तो तुमच्याकडनं बघण्याची इच्छा करतो. इथपर्यंत समजलं? ओके, पुढे जाऊया आपण. तर आता जेवढं काही तुम्हाला समजलंय त्यातून तुम्ही फक्त आता पॉडकास्टर नाहीयेत, पण तुम्ही एक ऑथॉरिटी पर्सन आहात. तुम्हाला ती जबाबदारी घ्यायची आहे, कारण की तुम्ही आज या पॉडकास्टर बनल्यामुळे तुम्ही स्वतः तर तयार आहातच स्वतःची गोष्ट सांगण्यासाठी, पण तुम्ही गेस्टला पण इन्व्हाइट करणार आहात आणि गेस्ट एखादं चुकून काय बोलून गेला, कॉन्ट्रोवर्सी होतात, खूप साऱ्या कॉन्ट्रोवर्सी या पॉडकास्टमुळे होतात आणि कॉन्ट्रोवर्शियल पॉडकास्ट टाळलेलं बरं का, कारण की आपल्याला त्या कॉन्ट्रोवर्सीला नंतर परत निस्तरायला वेळ नाहीये.
किंवा ते गोष्टी म्हणजे मध्ये पडण्यामध्ये आपल्याला वेळच नाहीये. मेन प्रॉब्लेम आपल्या वेळेचाच आहे. म्हणजे ना आपल्याला कॅमेरा मॅन म्हणा किंवा एखादा कॅमेरावाली जी टीम असते बेसिकली, कारण पॉडकास्ट फक्त तुम्ही एकट्याने सुरुवात कराल पण पुढे जाऊन तुम्हाला टीम लागणार आहे, तर त्या टीमचा पण वेळ खूप महत्वाचा आहे. त्यानंतर एडिटिंगचा जो वेळ आहे तो आपल्याला वाचवायचा आहे आणि अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्यामध्ये तुम्हाला वेळेची कमतरता जाणवणार आहे. जेव्हा तुम्ही रेग्युलर हे सगळे अपलोड करणार तेव्हा तुम्हाला नवीन लोकांना भेटायला जायला लागणार. अशा खूप साऱ्या गोष्टी ज्या तुम्हाला करायच्या आहेत पुढे जाऊन. तर जेव्हा एखाद्या गेस्टला तुम्ही सर्वप्रथम भेटता किंवा बोलवता तर त्या गेस्टचा पहिले रिसर्च करणं गरजेचं, की तो व्यक्ती नेमका कोण आहे, त्याचे बॅकग्राऊंड काय आहे, त्याच्या आपण कोणते प्रश्न विचारले तर तो चांगली उत्तरं देईल, त्याच्या आवडीचे प्रश्न विचारणं गरजेचं आहे का, किंवा कशा पद्धतीने त्या व्यक्तीने आपल्याला सांगितलं पाहिजे की त्याच्या बोलण्यातनं ती आपण म्हणतो ना की ती स्टोरी अशी खुलून आली पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपल्याला या व्हॉट कॅन से या पॉडकास्टच्या जर्नीमध्ये करायला मिळणार आहे. तर सगळ्यात पहिले तर आपण स्वतः रेडी पाहिजे की आपल्याला खूप मेहनत करायची आहे, आपल्याला खूप काही नवीन शिकत राहायचंय. हे फक्त 4 तास फक्त हे आपण या कार्यशाळेचे दिलेत, तुम्हाला समजून घेतलं तुम्ही, पण ह्याच्यावर जर तुम्ही जर्नी सुरू केलीत तर तुम्ही यशस्वी व्हाल याची काही गॅरंटी नाहीये. का? कारण की तुम्हाला कंटिन्यू स्वतःला लर्निंग मोड मध्ये ठेवायला लागणार आहे. नवीन सतत नवीन काहीतरी येत असतं, ते शिकावं लागणार आहे, ते इम्प्लिमेंट करावं लागणार आहे. आता आपल्याला कांचन मॅडम विचारतायत, सर घर आणि काम नोकरी सांभाळून शिवाय टेक्निकल नॉलेज एडिटिंग याबद्दल पुरेसं ज्ञान नसेल तर पॉडकास्ट करू शकतो. येस, ओके. सगळ्यात पहिले ना तुम्ही तुमचा उद्देश ठरवा प्रत्येकाने, की आपल्याला हा पॉडकास्टचा व्हिडिओ बनवून या जगासमोर काय मांडायचे. आपण कुणासाठी व्हॅल्यू ऍडिशन करतोय, ज्याच्यासाठी आपण व्हॅल्यू ऍडिशन करतोय, ज्याच्यासाठी आपण माहितीचं एक नवीन व्हिडिओ बनवतोय, त्याला त्या माहितीची कदर असणार आहे का, वेदर दॅट ऑडियन्स इज गोइंग टू गेट बेनिफिटेड फ्रॉम अवर कॉन्टेंट. आणि जर तो होणार असेल तर मी त्याच्यासाठी मेहनत घ्यायला, रात्रीचा दिवस एक करायला सुद्धा तयार आहे. कारण की त्या एका व्हिडिओमुळे कदाचित त्याच्या आयुष्यात काहीतरी बदल घडणार असेल तर मी ती मेहनत घ्यायला तयार आहे. सगळ्यांनी हा विचार करायचा. ओके, आर यू ऑल रेडी? पुढे जाऊया. लास्टचे 5 मिनिटं. भूक लागली आहे तुम्हाला, मला कळतंय, चेहरे तुमचे सांगतायत. ओके, आता हे प्रेझेंटेशन थोडं इंग्लिश मध्ये आहे पण ठीक आहे. कंटेंट मॅट्रिक्स आहे हे. दिसतंय तुम्हाला, स्क्रीन दिसते? ओके. सो कंटेंट मॅस्टरी मध्ये तुम्हाला काय करायचं या मॅट्रिक्स मध्ये, की पर्सनल स्टोरी, तुमच्या ब्रँडच्या मागे तुमचा जो पर्सनल व्हाय आहे तो तुम्हाला ठरवायचा आहे, की तुमची पर्सनल स्टोरी काय, की मी हा पॉडकास्ट का सुरू करते किंवा मी हा पॉडकास्ट का सुरू करतोय, याचं एक स्टेटमेंट तुमच्याकडे पाहिजे. तर आजच्या असाइनमेंट मध्ये तुम्हाला लिहायचंय की व्हॉट इज द पर्पज ऑफ माय पॉडकास्ट. आजच्या असाइनमेंटच्या क्वेश्चन मध्ये आपण आलोय. व्हॉट इज द माझ्या पॉडकास्टचा हेतू काय, माझ्या पॉडकास्टचा पर्पज काय, मी हा पॉडकास्ट का बनवणार आहे. ओके, हे तुमच्याकडे लिखित स्वरूपात मला पाहिजे सगळ्यांचं. ओके. त्यानंतर दुसरं आहे की प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेस बद्दल तुम्हाला एक्सप्लेन करता आलं पाहिजे, की जे प्रॉडक्ट अँड सर्व्हिस तुम्ही तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवू इच्छिता. तुम्ही जर एखादा विचार लोकांपर्यंत पोहोचवत असाल तर तुम्ही सेल्फ हेल्प या कॅटेगरीमध्ये पॉडकास्ट बनवताय. तुम्ही जर एखाद्या रेसिपी बद्दल जर काही बनवत असाल तर तुम्ही फूड इंडस्ट्री बद्दल किंवा फूड प्रॉडक्ट्स बद्दल कंटेंट बनवताय. तुम्ही एखादी केस स्टडी जर सांगत असाल तर तुम्ही एज्युकेशनल कॉन्टेंट बनवताय. तुम्ही काही इंडस्ट्री ट्रेंड्स बनवताय किंवा ऑडियन्स सोबत FAQs म्हणजे तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला, त्या चित्रपटाच्या रिव्ह्यूज बद्दल जर तुम्ही काही पॉडकास्ट बनवत असाल तर तुम्हाला त्याबद्दल हे कळेल की चित्रपटांमध्ये लोकांची आवड किंवा काही ठराविक किस्से तुम्ही कशा पद्धतीने लोकांना सांगू शकाल. आणि मग एक्सपर्ट इंटरव्ह्यूज मध्ये तुम्ही इतर लोकांचा अनुभव त्यामध्ये घेऊ शकता किंवा त्या लोकांना तुम्ही इन्व्हाइट करू शकता. तर सुरुवातीला काही लोक तुम्हाला असं पण म्हणतील की मी जर तुझ्या पॉडकास्ट चॅनलवर आलो किंवा आले तर तू मला काय देणार रिटर्न मध्ये. काही लोक तुम्हाला असं पण म्हणतील की माझा काय फायदा तुझ्या चॅनलवर येऊन, मी तर माझीच गोष्ट तुला सांगणार आहे. बरोबर. तर असे खूप सारे अनुभव तुम्हाला येणार आहेत. त्यामुळे आपल्याला एक गुगल फॉर्म बनवायचा आहे ज्यामध्ये आपण आपल्या गेस्ट साठी काही ठराविक प्रश्न तयार करणार आहोत की त्यांच्या प्रोफाइलिंग बद्दल, म्हणजे आपण जे ठरवलंय की आपल्याला या प्रकारच्या गेस्टला इन्व्हाइट करायचंय तर त्यांच्याबद्दल एक थोडक्यात माहिती आपल्याला समजली पाहिजे ना. तर ती माहिती जाणून घेण्यासाठी आपल्याला एक गुगल फॉर्म बनवायचा आहे ज्याची लिंक
लिंक आपण त्या गेस्टला पाठवणार आणि त्यांच्याकडनं त्यांच्या प्रोफाईल बद्दल माहिती जाणून घेणार की तुम्ही जर आमच्या पॉडकास्टला आलेत तर तुमच्या कोणत्या गोष्टी तुम्हाला जनतेपर्यंत पोहोचवायच्या, तुमच्या अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या जर लोकांना कळल्या तर तुमच्याबद्दल लोक चांगलं बोलतील किंवा तुमचं प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस तुमच्याकडनं विकत घेतील किंवा लोक तुमची वाहवा करतील किंवा लोक तुमचं कौतुक करतील. ओके, लोकांना 3च गोष्टी हव्या असतात. एक म्हणजे कौतुक, दुसरं म्हणजे मॉनिटरी बेनिफिट आणि तिसरं म्हणजे समाज मान्यता किंवा अवॉर्ड्स किंवा लोकांनी आपल्याला चांगलं बोललं. सो ह्या गोष्टी तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून त्यांना मिळत असतील तर ते खुशी खुशी तुमच्याकडे येतील. आज तुमचे जवळचे नातेवाईक, जवळचे ओळखीचे मित्र तुम्हाला पॉडकास्टला गेस्ट म्हणून मिळतील, पण पुढे जाऊन लोक तुम्हाला विचारतील की मला तुमच्या पॉडकास्टवर येऊन माझी स्टोरी शेअर करायची आहे, तर त्यासाठी काय प्रोसेस आहे. ओके, इथपर्यंत आपल्याला पोहोचायचं या वर्ष संपेपर्यंत. 2026ला जानेवारी महिन्यात तुम्ही हा कोर्स करताय. पुढच्या वर्षी जानेवारीमध्ये मला तुमचे कमीत कमी 12 एपिसोड तुमच्या युट्यूब चॅनलला असलेले हवेत. ओके, काय तुम्ही हे मला द्यायला तयार आहात का? गुरुदक्षिणा समजा किंवा काय समजायचं ते समजा, तुम्ही थोडी काय फी भरली असेल तर ती पण समजा, जे काही तुम्हाला समजायचं ते समजा, पण मला पुढच्या वर्षी तुमच्याकडनं कमिटमेंट हवी की महिन्याला एक तरी पॉडकास्ट तुम्ही बनवायला पाहिजे. पहिल्या पॉडकास्टसाठी मी तुम्हाला मदत करतो. मी स्वतः ऍज अ गेस्ट तुमच्या पॉडकास्टला येईन. मी स्वतः तुमच्यासोबत काम करीन की तुम्ही मला कोणते प्रश्न विचारा किंवा काय तुमचं पूर्ण अनालिसिस करीन. तुम्हाला पण त्यात काही मी प्रश्न विचारीन. समजतंय? तुमचे 6 एपिसोड झाले की मी तुम्हाला माझ्या चॅनलवर पण इन्व्हाइट करीन, म्हणजे तुम्ही माझ्या चॅनलवर गेस्ट म्हणून याल. पण त्यासाठी क्रायटेरिया आहे की तुम्हाला 6 स्वतःचे पॉडकास्ट तयार करायचे वेगवेगळ्या लोकांसोबत. त्याची एक लिस्ट बनवायची की मी कुणाकुणाला गेस्ट म्हणून बोलवणार. पण यासाठी खूप खूप कमिटमेंट लागणार आहे तुमच्याकडनं. ओके, आणि ही कमिटमेंट पूर्ण वर्षभर ठेवायची. फक्त आता झूम चालू आहे, सर बोलतायत म्हणून मी रेडी आहे असं नका रिप्लाय करू. विचार करा, वेळ घ्या, पण जे ठरवलं ते करूनच दाखवायचे यावर्षी. ओके, आणि मी आहेच तुम्हाला मदतीला, काही टेन्शन घेऊ नका. ओके, पुढे जाऊया. लास्ट पॉइंट आहे आपला आजचा की कॅमेऱ्यामध्ये काय काय आहे बघा. सगळ्यात पहिले स्क्रीन दिसते. चांगला मोबाईल फोन तुम्ही वापरा. डीएसएलआर फोन असेल तर डीएसएलआर मोबाईल च्या पेक्षा चांगला कॅमेरा आहे डीएसएलआर कॅमेरा, पण तुम्हाला तो वापरता येतोय का किंवा तुमच्याकडे कोणी वापरणारा व्यक्ती आहे का हे बघा. आणि प्रोफेशनल मिररलेस कॅमेरा जो आहे तो आय थिंक मी तुम्हाला माझा सेटअप नाही दाखवलाय ना, ते पण दाखवेल उद्या, मी ग्रुपमध्ये फोटो टाकेन. तर मिररलेस कॅमेरा जो आहे तो बेस्टच आहे, पण ह्या स्टेप्स आहेत. मोबाईल पासून सुरू करा, आपल्याला प्रोफेशनल कॅमेरापर्यंत जायचं. दुसरं, लाईट्स नॅचरल लाईट पासून सुरू करा. रिंग लाईट इझी टू गो, कोणी घेऊ शकतं आजकाल. आणि नंतर सॉफ्ट बॉक्स किट असतो वेगळा स्टुडिओ लाईटचा, तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचं. बॅकड्रॉप जो आता नॅचरल आहे, जसं आता एखाद्या सरांनी विचारलं की आमच्या घरची बॅकग्राऊंड आहे ती चालेल का, हो चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आपण त्याला थोडंसं सेट करून अँगल वगैरे व्यवस्थित लावले तर नक्की होणार. ओके, हे आता उमेश दादा, पहिले आपलं टार्गेट 12च आहे. 12 झाले की 50 करा, 100 करा, काय मी तुम्हाला बोलणार नाही उमेशजी. ठीक आहे, पहिले 12 बनवायचे महिन्याला एक. नंतर त्यानंतर बुकशेल्फ किंवा अशा पद्धतीचं एखादं इंटेरियर. आपल्याकडे इंटेरियर पण आता एक आले होते, मेधा मॅडम आणि त्यांचे मिस्टर, तर ते तसं पण काहीतरी आयडिया तुम्ही युज करू शकता बॅकड्रॉपला लावण्यासाठी. ओके, सो अशा पद्धतीने एक ओव्हरऑल टेक्निकल सेटअप आहे. याचा पाहिजे तुम्ही स्क्रीनशॉट घ्या किंवा स्क्रीनशॉट नाही घेतला तरी चालेल, मी तुम्हाला हे पाठवून देईन पीपीटी. सो ह्याच्या थ्रू तुम्हाला काम करायचं. सो आय होप इथपर्यंत सगळ्यांना समजलंय. टेक्निकल स्किल्स वापरणार आहात तुम्ही. आणि ओव्हरऑल डे 2 मध्ये आपण एक ओव्हरऑल आयडिया घेतली आहे की कोणते कोणते टेक्निकल स्किल्स आपल्याला हवेत पॉडकास्ट बनवण्यासाठी, आणि त्यामध्ये आपल्याला पुढे जाऊन गेस्टची लिस्ट बनवायची. ओके, तो आजच्या टास्क मध्ये सगळ्यात पहिला आहे तुमच्या पॉडकास्टचा पर्पज. व्हॉट इज द पर्पज ऑफ युअर पॉडकास्ट हे तुम्हाला लिहायचंय. दुसरं, तुम्हाला 6 लोकांची नावं लिहायची, ज्यातलं पहिलं नाव तुम्ही माझं लिहू शकता ऍज अ गेस्ट फॉर युअर पॉडकास्ट. तुमच्या पॉडकास्टचं तुम्हाला नाव ठरवायचंय जे तुम्ही काल केलं. तुमच्या पॉडकास्ट मध्ये कोण बघणार ते तुम्ही ठरवलं. आता तुम्हाला अजून 5 नावं लिहायची जी तुम्ही पॉडकास्ट गेस्टला सहजासहजी बोलवू शकता. त्याला ना मस्का मारायचा आहे, ना त्याला काय म्हणतात त्याला पैसे द्यायचे, ना त्याला काय करायचं.
फक्त तो इझिली आपल्या पॉडकास्टला आला पाहिजे व्यक्ती आणि त्यांनी त्याची स्टोरी तुमच्या टॉपिकशी रिलेटेड सांगितली पाहिजे. एवढीच कॅटेगरीची रिक्वायरमेंट आहे. असे 5 लोकांची नावं तुम्हाला लिहायचे. ओके, टास्क कळली आजची सगळ्यांना? परफेक्ट. आणि आता आपण सिटिंगचा सेटअप पण बघितलाय. सो ओव्हरऑल टेक्निकल गोष्टी मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर केल्यात. एक ओव्हरऑल मला थोडक्यात कोणाला काही फीडबॅक द्यायचा असेल तर द्या आजच्या सेशनचा, आणि मग आपण एक 5 मिनिटात सेशन बंद करूया. सर, एक प्रश्न आहे. हा, विचारा. सर, तुम्ही म्हणाले की 2 कंडेन्सर माईक आपण वापरू शकतो, एक गेस्टसाठी आणि एक होस्टसाठी. तर येस. ते दोन्ही एकाच वेळेस कसे आपण मोबाईलला किंवा लॅपटॉपला कनेक्ट करू शकतो? मध्ये काही डिव्हाइस लागतो का त्याला? C1 C2. अच्छा. पण मोबाईलला एकच ऑक्झिलरी पोर्ट असतो ना, मग ते कसं कनेक्ट करता येईल? नाही. C1 चा माईक वेगळा, C2 चा ओके. माईक वेगळा. ओके. ठीक आहे. आलं लक्षात. म्हणजे ते 2 कॅमेरे असल्यावरच ते 2 माईक हा घेता येतील. येस. नाहीतर एकच घ्यावा लागेल. ओके. जेव्हा आपण एकच कॅमेरा वापरतोय तेव्हा ऑलरेडी हां. वी आर ऑन लो बजेट ना. येस. मग ह्याच्या पुढे ऑडिओ मिक्सर आहे, ऑडिओ फिल्टर आहे, अजून अशा खूप गोष्टी आहेत. मी तुम्हाला दाखवतो, आयडिया येईल तुम्हाला. म्हणजे हा माझा एक दुसरा मॉड्यूल आहे, त्याचं पीपीटी दाखवतो मी तुम्हाला जस्ट फॉर रेफरन्स. दिसतंय का? दिसतंय. हे असे सेटअप आहेत. प्री रेकॉर्डिंगचं काय काय करायचंय, प्रोडक्शनचं काय करायचंय, पोस्ट प्रोडक्शन मध्ये काय करायचंय, पब्लिशिंगला काय करायचंय. मग हा तुमचा सगळ्यात स्टार्टर किट आहे. ट्रायपॉड, एक छोटा माईक आणि मोबाईल, हा एकदम स्टार्टर. मग नंतर क्रिएटर किट म्हणजे एक ऑडिओ मिक्सर, मग छोटा माईक, DSLR, मग नंतर स्टुडिओ लेवलचं. ओके, मग याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे माईक आहेत. डायनामिक माईक आहे, कंडेन्सर माईक आहे, मग त्याचं माईकचा इंटरफेस असतो, रेकॉर्डर असतो, रेकॉर्डिंग सॉफ्टवेअर वेगळं असतं, ऑडिओ एडिट करायचं सॉफ्टवेअर वेगळं असतं, मास्टरिंगचं वेगळं असतं, पब्लिशिंगचं वेगळं असतं, वायरलेस त्यामध्ये काही हे असतात, काय म्हणतो आपण त्याला, वायरलेस ट्रान्समीटर आणि रिसिव्हर असतात. सो अशा सगळ्या गोष्टी त्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत. त्यानंतर तुम्ही एन्व्हायरमेंटशी रिलेटेड म्हणजे कसं बसायचंय, इको कसा होऊ शकतो, तुम्हाला ते फिक्स कसं करायचंय, नॉईज कुठून कुठून येऊ शकतो, फॅन बंद करायला लागतो का, एसीचा आवाज येतो का, बाहेरून खिडकीचा आवाज येतो, त्याला कसं सॉल्व्ह करायचं, त्यानंतर व्हिडिओ फ्रेमिंग कसं करायचंय, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या. ओके, मग लाइटिंगचा सेटअप कसा आहे, कुठे कॅमेरा असणार, लाईट कुठे असणार, मग तो व्यक्ती दिसणार कसा आपल्याला, मग त्यानंतर रिझोल्युशन काय हवंय, फ्रेम रेट काय हवंय, मल्टी कॅमेरा अँगल नि कॅमेरे कसे लावायचे, या सगळ्या गोष्टी आहेत. ओके, ते अजून खूप डीप मध्ये गेल्यावर आपल्याला ते कामात येणार आहे. पण सध्या पुरतं आज जे मी तुम्हाला सांगितलं त्यातनं खूप बऱ्यापैकी तुमच्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या असतील असा माझा अंदाज आहे. ओव्हरऑल तुम्ही तुमच्या आजच्या अनुभवाबद्दल काय सांगाल? आज तुम्ही काय शिकलात तर मला चॅट बॉक्स मध्ये पण सांगा, आणि ज्यांना व्हिडिओवर सांगायचं ते व्हिडिओवर सांगू शकता. थोडं हा, बोला. आता तुम्ही जे काही सांगितले ना तर ते गाईड आम्हाला मिळेल का? आणि हो सेकंड माझं सजेशन होतं म्हणजे तुम्ही बघा तुम्हाला योग्य वाटते का की सगळ्यांनी जर आपले थोडे ऍड्रेसेस दिलेत तर आपल्या आजूबाजूला कोण आहे त्यांची एकमेकांची आम्ही मदत घेऊ शकतो. नक्कीच. तर मगाशी मी पोल रन करायला सांगितला होता की हा. मुंबईला राहणारे किती जण आहेत किंवा पुण्याला राहणारे किती जण आहेत, ते आपण व्हॉट्सअपवर ते करूया. म्हणजे मुंबईला राहणारे असतील तर जमणार नाही आता आम्ही कंटेंट वगैरेचं काम करू शकतो पण Yes. टेक्निकली इतकं आम्हाला नाही जमणार सध्या तरी. काही प्रॉब्लेम नाही. आपल्याकडे खूप साऱ्या वेगवेगळ्या टीम सुद्धा आहेत ज्या तुम्हाला रेकॉर्डिंग करायला मदत करतील, ज्या तुम्हाला एडिटिंग करायला मदत करतील, आणि ते माझे स्टुडंट्स आहेत. त्यामुळे तुम्हाला कॉस्ट इफेक्टिव्ह पण ते पडेल आणि आपण त्याच्यावर वर्कआउट करू. पहिले तुमचा एक फाउंडेशन तयार पाहिजे आपल्याला की आपला पॉडकास्ट म्हणजे नेमकं काय आहे, आपण कुणाला बोलवणार आहोत, आपला हेतू काय आहे, आपल्याकडे काय काय आपल्याला करायचंय. सो अशा सगळ्या गोष्टी आपण पहिले स्ट्रॉंग बनवून घेऊया आणि ज्या गोष्टीत आपलं प्रभुत्व आहे त्याच्यावर फोकस करूया. ते करून आपण ज्याच्यात बेस्ट आहोत ते काम पण बेस्ट होईल, आणि ज्या गोष्टीत आपण बेस्ट नाही आहोत तर अशा बेस्ट लोकांना आपण त्या सिस्टम मध्ये इन्व्हॉल्व पण करू शकतो. चालेल. ओके, थँक्यू. ऑल द बेस्ट. आणि अजून कोणाला बोलायचंय? कॉल हा, सर. माईक. हा, बोला सर. ते स्पॉटिफाय पॉडकास्ट म्हणजे काय आहे सर? काय एक हे सांगितलं तुम्ही स्पॉटिफाय पॉडकास्ट नाही उल्लेख ऐकायला केला आलं. होता त्याच्यामध्ये. ते स्पॉटीफाय बद्दल विचारतायत सर. स्पॉटीफाय म्हणजे काय ऑडिओ असं? स्लो. अच्छा, ओके. सो स्पॉटिफाय होतं का? ओके. स्पॉटीफाय फॉर पॉडकास्टर म्हणून एक ऍप आहे. त्याच्यावर तुमचा ओके. जेव्हा पॉडकास्ट तयार होतो ना, तो जसं युट्यूबवर आपण अपलोड करतो
करतो तसं अच्छा त्या ऍपवर ऑडिओ पॉडकास्ट आपण अपलोड करू शकतो. अच्छा त्याच्याबद्दल बी पुढच्या सेशन मध्ये आपल्याला माहिती मिळेल का? हा, ती फाईल जेव्हा तयार होणार ना तेव्हा अच्छा ती फाईल आपण कशी अपलोड करायची ते त्याच्यावर मी तुम्हाला दाखवू शकतो. अच्छा अजून नेक्स्ट कोणाला काय बोलायचंय? नमस्कार सर. मला एक प्रश्न विचारायचा होता. हा, बोला. हां, ॲक्चुअली कोण बोलतंय म्हणजे नेमकं? माझ्या डोक्यात अशी कल्पना आहे, की ब माझं म्हणजे वाचन तसं माझं बऱ्यापैकी आहे. तर माझ्या डोक्यात अशी एक कल्पना होती, की माझी एक मैत्रीण आहे. तर आमच्या दोघींचं असं नेहमी गप्पा होतात, की एखादं पुस्तक आम्ही वाचतो आणि त्याच्यावरती आमच्या दोघींच्या गप्पा होतात. पण त्या आमच्यापुरत्या मर्यादित असतात. तर त्या मला जरा अशा त्याच्याविषयी मला पॉडकास्ट बनवायचा होता, की असं जर साधा साधा असा पॉडकास्ट बनवला, तर त्यावेळेस मी एकाच व्यक्तीला घेऊन 4-5 पॉडकास्ट बनवू शकते का? हा, हा एक माझा हीच. पहिला प्रश्न आहे. म्हणजे त्याच्यामध्ये पुस्तक, लेखक किंवा आता समजा हा, साहित्य संमेलन झालं किंवा असं काही पुस्तक प्रदर्शन झालं, त्याच्याविषयी चर्चा असं जर दोघींनी मिळून असं आम्ही केलं, तर त्याच्यावरती पॉडकास्ट होऊ शकतो का? हो आणि हो दुसरा माझा दुसरी म्हणजे माझी त्याच्या पुढची अशी आयडिया होती, की थोडे एक 5-10 आमचे असे पॉडकास्ट झाल्यानंतर आम्ही जे आमचे व्ह्युअर्स आहेत त्यांनाच आम्ही आवाहन करणार, की तुम्ही जे काही पुस्तक वाचलं असेल त्याच्याविषयी जर तुम्हाला बोलायचं असेल तर तुम्ही आमच्याकडे पण येऊ शकता. असं आवाहन करून जर त्यांना जर जनरल रीडरला बोलवलं तर तसं पण होऊ शकतं का? म्हणजे तशी म्हणजे माझी कल्पना आहे तशी, पण ती सत्यात कशी उतरवायची हे जरा मला अजून ते क्लिअर नाहीये. त्याच्याविषयी मला जरा माहिती हवी होती म्हणजे. ओके, चालेल. पॉसिबल आहे ते. आणि तुम्ही सुरू करा, काय प्रॉब्लेम नाही त्यामध्ये. एक क्वेश्चन आहे, कॉलर माईक इझी ऑपरेट वाटतात, सजेस्ट मी अ गुड माईक रिलेट. ओके ओके. हॉलोलँड वगैरेच जे आहे ना, ब्रँड्स वेगवेगळे ब्रँड्स आहेत, बट यू कॅन स्टार्ट विथ अ इझी वन. म्हणजे एखादा तुम्ही कोणतं पण इक्विपमेंट जेव्हा आपण सुरू करतो ना वापरायला, ते असं वापरा की ते तुटलं तरी काय दुःख नाही झालं पाहिजे, पण ते वापरून व्यवस्थित समजलं पाहिजे की ह्याचा वापर कसा करायचा, कुठे करायचा, काय करायचा. सो यू कॅन गो विथ अ ब्रँड्स ऑल्सो, बट बिफोर दॅट त्याचं एखादं सबस्टिट्यूट वापरा. आणि खूप वेळेला असं होतं की जसं आता तुम्ही मगाशी सुप्रिया मॅडम बोलल्या की 2 मैत्रिणींचा पॉडकास्ट. सो तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल, समीरा ताई गुजर आणि मधुरा मधुरा या दोघींचं एक चॅनल आहे युट्यूब. तर त्या दोघींचं पण सेमच कंडिशन आहे, मैत्रिणी आहेत आणि कॉन्टेंट चांगलं बनवतात. सो तुमच्या कॉन्टेंटवर सगळा खेळ आहे की तुमच्या कॉन्टेंटनी कोणाचा फायदा होतोय का हे आपल्याला बघणं गरजेचं. ओके, सो आय होप आज ओव्हरऑल आपल्याला आयडिया आली टेक्निकल बद्दल. अजून डीप आपल्याला जायचंय. सो मी आता असं वाटतंय की आपण थांबूया इकडे. तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला काही फीडबॅक द्यायचा असेल तर सांगा, और वी कॅन स्टॉप हिअर. ते गुगल फॉर्म कसा भरायचा त्याबद्दल सर कधी उद्या माहिती मिळेल का? गुगल फॉर्म भरायचा नाहीये, गुगल फॉर्म बनवायचा आहे आपल्याला. हो ते त्यामध्ये बनवायचं. ओके. आपण आपल्या गेस्टला प्रश्न विचारणार की दादा तुझं हा नाव येस. काय, तू कुठे राहतो, तुला काय आवडतं. हा, हा, हा. अशा सगळ्या पद्धतीने आपण तो प्रश्नांचा एक सिक्वेन्स बनवतो. आणि तो सिक्वेन्स बनवण्यासाठी आपल्याला माहिती पाहिजे की आपण कोणत्या प्रकारच्या लोकांना गेस्ट म्हणून बोलवणार आहोत. आणि त्या लोकांना ते लिंक कशी बोलवण्यासाठी आणि एक मिनिट, आणि त्या लोकांना बोलवण्यासाठी आपल्याला आपल्या पॉडकास्टचा पहिले उद्देश स्वतःला माहिती पाहिजे की हा माझ्या पॉडकास्टचा पर्पज आहे. मग ते पुढच्या गोष्टी आपल्याला इन लाईन होत जाणार. ओके, सो आपण आज थांबूया. अजून कोणाला काही फीडबॅक वगैरे द्यायचा आहे? मला एक प्रश्न विचारू का सर? हा, दिलीपजी बोला. हा, ते गुगल फॉर्म कसा क्रिएट करायचा, त्याच्यानंतर एक असं उदाहरण तुम्ही आता अनेक पॉडकास्ट बनवलेले आहेत, तर त्याच्यामध्ये एक असं उदाहरण घ्या की हे सगळं कसं क्रिएट करायचं, तर ते जास्ती इफेक्टिव्ह होईल. आम्हाला तर अनुभव नाहीये हे सगळं कसं कंटेंट क्रिएट करायचं, गुगल फॉर्म कसा क्रिएट करायचा. त्याचं एक प्रत्यक्षित मिळालं असतं आणि एक तुमचं ओके. 2 माणसांमध्ये हे जसं ते 10 तास तर आपण देऊ शकणार नाही, पण त्याच्यामध्ये काय करता येईल आणि ते आम्हाला समजेल असं जर का एक प्रात्यक्षिक केलं तर बरं होईल असं वाटतं. चालेल चालेल, ठीक आहे. उद्या आपण याच्यावर काम करूया. परफेक्ट. ओके. आजचं ओव्हरऑल सेशन समजलं तुम्हाला? किती जणांना समजलं? ओव्हरऑल आयडिया आली? हो, सुंदर. परफेक्ट. सो आज आपण थांबूया. पण हे आपले हिरो ऍडमिन आहेत का? हो आहे सर, ऐकतोय. आज तो एक ग्रुप फोटो घेऊया आज परत सगळ्यांना जरा सांग. हॅलो. हो. हा बोला पल्लवी मॅडम. अटेंडन्स
पल्लवी भालेराव, बोला बोला. हा सर, म्हणजे मी वायरलेस आधी माईक यूज केलेले आहे माझ्या चॅनलवर. तर माझं युट्यूब चॅनल आहे ना, तर बरेच इंटरव्ह्यू वगैरे असे बेसिक कॅमेरे मी घेतलेत वायरलेस. तर ते आता वापरून झाले, तर मला असं प्रोफेशनलच घ्यायचं. तर त्यापैकी एखादं सजेस्ट केलं तर मग मला बरं ओके पडेल जरा. ओके. ब्लॉगिंग तुम्ही करत असाल, ब्लॉगिंग हा, करता का? व्लॉगिंग पण करते आणि काही असे इंटरव्ह्यू वगैरे मी घेतले होते, म्हणजे तसा प्रयत्न केला होता. तुमच्या चॅनलची लिंक एकदा ग्रुपमध्ये पाठवा किंवा मला चालेल चालेल. पर्सनलला पाठवा. हो. त्याचं ऑडिट करून मी तुम्हाला सांगतो. पण जेव्हा आपण ब्लॉगिंग कराल तेव्हा एक महत्वाची गोष्ट आहे की तुमचं फ्रेमिंग खूप महत्वाचं आहे. आपण फक्त अच्छा. चेहरा दाखवणं, जवळ कॅमेरा ठेवून आणि हम्म. फ्रेम पूर्ण दाखवणं, वाईड अँगल मध्ये दाखवणं हे खूप महत्वाचं आहे. आणि सोनीचा ZV-1, हो. ZV-E10 हे जे 2 कॅमेरे आहेत ते तुम्हाला चांगलं प्रोफेशनल आउटपुट देतील. ओके. किंवा सोनी अल्फा वगैरे तुम्ही हे कॅमेरे वापरलेत, त्याची लिंक पण तुम्हाला पाहिजे तर मी देईन. आणि त्यामध्ये 2 माईक आहेत. एक म्हणजे बूम माईक असतो, म्हणजे जो आपल्या कॅमेऱ्यावर असतो आणि तो पुढे एका स्ट्रेट लाईन मध्ये असलेला ऑडिओ कॅप्चर करतो. आणि दुसरं जे आहे ते म्हणजे जे ओके. handheld आता वायरलेस माईक येतात, त्याचं हा. रिसिव्हरचं कॅमेराला द्यावं लागतं आणि तो आपण आपल्या सोबत ठेवू शकतो. बट फॉर दॅट यू नीड अ सेपरेट पर्सन हु विल हँडल द कॅमेरा. म्हणजे जो तुमचा कॅमेरा हँडल करणारा व्यक्ती तुमच्या सोबत लागेल. आणि जर तो असेल तर तुम्ही त्याच्या भरोशावर तो कॅमेरा देऊन तुम्ही शॉर्ट्स त्याच्यातनं घेऊ शकता. ओके. तुम्ही लिंक पाठवा, आपण त्याचा स्टडी करू आणि मग तुम्हाला सजेस्ट करू की कोणता तुम्ही इन्व्हेस्ट करायला तुम्हाला चांगला ऑप्शन आहे. ठीक आहे. सो आय होप आतापर्यंत आपण जवळपास 9:30 वाजून गेलेत, तर एक ओव्हरऑल आयडिया आली. आणि गुड, तुम्ही सगळ्यांनी एवढ्या इंटरेस्टनी हे शिकण्यामध्ये लक्ष देताय, छान. थँक्यू सर. आजच्या सत्रामध्ये, आजच्या भागामध्ये आपण येथे विश्रांती घेणार आहोत. पण अजूनही या विषयासंदर्भात किंवा आज जे विषय किंवा जे स्किल सरांनी आपल्याला सांगितलंय त्या संदर्भात प्रश्न असतील तर आपण कालच्या सारखाच गुगल फॉर्म शेअर केला आहे, तिथे आपण ते प्रश्न नोंदवायचे आणि फॉर्म सबमिट करायचा आहे. ते सर्व प्रश्न एकत्रित करून सरांपर्यंत पाठवले जाईल आणि त्याचं उत्तर आपल्याला कार्यशाळेमध्ये मिळेल. तर अशी व्यवस्था आपण केलेली आहे. तर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं आजच्या सत्रामध्ये धन्यवाद देतो. सुंदर सत्र आज झालं. अनेक टेक्निकल बाबी हा आपल्याला माहिती पडल्या, यावरती आपल्याला प्रश्न असेल तर आपण तो जरूर त्या लिंकमध्ये नोंदवायचा आहे. तर सरांच्या परवानगीने आजचं सत्र आपण येथे थांबवतो आहे आणि पुन्हा उद्या आपल्या नियोजित वेळामध्ये भेटणार आहोत.